सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जगदंब आदिशक्ती चतुश्रृंगी माता, या पावन देवस्थानचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि विश्वस्त, आजचे उपस्थित मान्यवर, विशेष अतिथी आणि आदिशक्ती जगदंबेचे सर्व निस्सीम भक्त, भगिनी, माता, बांधव आणि या 2 दिवसात दिसणारा महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी विद्यार्थिनींचा छोटासा का होईना पण असलेला गट, महालक्ष्मीच्या विराट स्वरूपाचा ठाव आपण गेले 3 दिवस घेतो आहोत। धर्म अर्थ काम या हिंदू धर्मामधल्या त्रिविध पुरुषांचा समन्वय, या पुरुषार्थांचा संगम म्हणजेच एका दृष्टीने श्रीसूक्त, असं आपण काल म्हटलं। ही जगदंबा, ही महालक्ष्मी, तिचं स्वरूप केवळ पैशात पाहायचं नाही, याच्या अनंतपट व्यापक जे ब्रह्मांडाला व्यापून पुन्हा उरलेलं आहे, ते चितकलेचं, चित शक्तीचं, आदिशक्तीचं सत्य स्वरूप आपण श्री सूक्ताच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये धारण करायचं। म्हणूनच या महालक्ष्मीच्या ज्या 4 पुत्रांनी या श्री सूक्ताचे पहिलं पठण केलं, या श्री सूक्ताचे ते उद्गाते ठरले, त्यांनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे, ईश्वरीं सर्वभूतानां, ही चित शक्ती आपल्या सर्वांच्या हृदयांतरी आहेच। ती या सगळ्या ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेली आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या अंतर्यामी सुद्धा ती आहेच। यालाच गीतेनं अपराविद्या आणि पराविद्या असं म्हटले। यालाच आपलं धर्मशास्त्र अपराशक्ती आणि पराशक्ती असं म्हणतं। या ब्रह्मांडामध्ये जेवढी ऊर्जा शक्ती आहे ती या श्रीचीच आहे, या आदिशक्तीचीच आहे। ती ऊर्जा असल्याशिवाय विज्ञान कामच करू शकणार नाही। विज्ञानाची सगळी शक्ती, विज्ञानाचं सगळं सामर्थ्य हे अपराशक्तीचं आहे आणि ब्रह्मांडामध्ये आपल्याला प्रत्ययाला येणार आहे। मग ती बाष्पाची शक्ती असो, अग्नीची विद्युत शक्ती असो, जलशक्ती असो, वायुशक्ती असो, आकाश शक्ती असो, म्हणजे खगोल शक्ती असो, कोणत्याही स्वरूपाची शक्ती जर आपण घेतली ती या श्रीची, आदिशक्तीचीच अपराशक्ती आहे, ही गोष्ट निस्संदेह आहे। मग जी पराशक्ती आहे ती आपल्या अंतर्यामी आहे। पराशक्ती म्हणजे आत्मविद्या, पराशक्ती म्हणजे ब्रह्मविद्या। ईश्वरीं सर्वभूतानां असं ज्या वेळेला ऋषीवर्य म्हणतात, त्याचा अर्थ असा आहे की आत्मज्ञानाचा दीप आपण प्रज्वलित करावा आणि त्याच्या प्रकाशामध्ये पराविद्येच्या माध्यमातून, पराशक्तीच्या माध्यमातून अंतर्यामी असलेल्या जगदंबेचं दर्शन आपण स्वतः घ्यावं, हा भावार्थ। म्हणून आमच्या सगळ्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे की गंधद्वाराम दुराधर्षाम, ही पृथ्वी गंधवती आहे असं सांगितलेलं आहे। आपल्याकडे जी आस्तिक षडदर्शनं झाली त्याच्यामध्ये न्याय आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे, योग आहे, पूर्व मीमांसा आहे आणि उत्तर मीमांसा आहे। ही सगळी शास्त्र फार थोर आहेत, ही सगळी दर्शनं फार थोर आहेत।
त्यातलं जे न्याय दर्शन पहिलं आपण म्हटलं त्याचा उद्गात आहे तो गौतम आहे. या गौतम ऋषींनी त्याची व्याख्याच करून टाकली. गंधवती पृथ्वी म्हटलेलं आहे. पृथ्वी गंधवती आहे आणि पृथ्वी इतकं आपल्याला भरभरून देते. आपण त्याचा काल उल्लेखही केला की या पृथ्वीचं खऱ्या अर्थानं दोहन प्रथम जर कोणी केलं तर पृथ्वीराजाने केलं. कारण या पृथ्वीची अपरंपार शक्ती काय आहे हे त्यांनी ओळखलं. इथे असलेले महासागर, इथे असलेल्या महानद्या, उपनद्या, वन, उपवन, जंगल, इथली खनिज, इथला हिमालय काय नाहीये. या सगळ्याच सामर्थ्य या राजाने ओळखलं. त्याचं नाव पृथु आणि त्याच्यावरून पृथ्वी असं नाव या वसुंधरेला पडलं. बहुरत्ना आणि वसुंधरा म्हटलं जातं ते सत्यच आहे. कारण पृथ्वी जेवढा आपल्याला देते भरभरून ना तेवढं अन्य कोणी देईल असं वाटत नाही. पृथ्वीच्या ठाई हे अपरंपार सामर्थ्य आहे आणि म्हणून ऋषीजनांना सांगायचे अवघी पृथ्वीच महालक्ष्मी आहे. हे जे 4 ऋषी आहेत जे उद्गाते आहेत श्री सूक्ताचे ते तुम्हा आम्हाला असं समजावून सांगतात की ही सगळी पृथ्वी म्हणजेच महालक्ष्मी आहे. या महालक्ष्मीनं तुम्हा आम्हाला इतकं दिलेलं आहे, देते आणि पुन्हा भविष्यामध्ये सुद्धा ही वसुंधरा स्वरूप श्री असलेली ही महालक्ष्मी ही पृथ्वी तुम्हा आम्हाला भरभरून देणारी आहे. पुढे सांगितलं ती दुराधर्षाम आहे, नित्यपुष्टाम आहे. नित्य आपलं पोषण करणारी आहे, आपलं रक्षण करणारी आहे, आपलं भरण करणारी आहे, आपली तुष्टी आणि पुष्टी करणारी आहे. अशी ही सुजलाम सुफलाम भूमी हीच महालक्ष्मी स्वरूप आहे असं त्या ऋषीजनांना सांगायचं. दुराधर्षाम याचा अर्थ झाला की शत्रुनाती कधी न जिंकता येण्यासारखी आहे. करीषिणींचा अर्थ आपण काल पाहिला. आणि गोमय विपुल प्रमाणात जिनं तुम्हा आम्हाला दिलेलं आहे अशी ती आहे. गोधन विपुल असल्याशिवाय गोमय विपुल मिळू शकत नाही. हा भाव तर अगदी उघड आहे. आणि म्हणून अशा श्री स्वरूप लक्ष्मी स्वरूप असलेल्या या महालक्ष्मीला उपवहे मी आवाहन करतो, बोलवतो. माझ्या ठाई निरंतर राहा. माझ्या ठाई म्हणजे माझ्या राष्ट्रामध्ये राहा, माझ्या घरामध्ये नव्हे. माझं घर म्हणजे वसुंधराच आहे. वसुधैव कुटुंबकम हा मंत्र आपल्या पूर्वजांनी जपलेला आहे आणि म्हणून माझ्या घरात राहा म्हणजे या वसुंधरेमध्ये राहा. आपल्या पूर्वजांनी केलेला विचार किती उदात्त आहे, मन थक्कवून जात. फक्त आमच्या राष्ट्राला आमच्या देशाला पैसा असावा, बाकी दारिद्र्यात खिचपत असावेत, आम्ही एखादा तुकडा त्यांच्या पुढे टाकावा, आपण महासत्ता बनावा, आपण अण्वस्त्र तयार करावी, पकडलेल्या कैद्यांचे पशुसारखे हाल करावेत, असे राक्षसी विचार भारतीयांच्या मनामध्ये कधीही येत नाही. हिंदू धर्म संस्कृतीची थोरवी कशात आहे? याच्यामध्ये आहे. ही लक्ष्मी पृथ्वी स्वरूप आहे आणि तिनं तुम्हा आम्हाला पराकोटीचं सहिष्णू करून टाकलेलं आहे. ताम असं म्हटलेलं आहे. त्या श्री स्वरूप असलेल्या, लक्ष्मी स्वरूप असलेल्या, ताम म्हणजे विश्वविख्यात असलेल्या त्या महालक्ष्मीला मी आवाहन करतो असं ऋषीजन म्हणतात. आपल्याकडे समुद्रवसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा ही प्रार्थना म्हटलीच जाते. त्याच्यामध्ये या महालक्ष्मीचा, या विष्णुपत्नीचा, या पृथ्वीचा उल्लेख आहे आणि तिथेच उलगडा करून टाकलाय की ही पृथ्वी म्हणजे महालक्ष्मी. पण आपण त्याचा भावार्थच लक्षात घेत नाही. आपण फक्त स्तोत्र म्हणतो, ती सार्थ म्हणत नाही. साधी साधी सुभाषित, साधे श्लोक असतात पण त्याचा मथित अर्थ आपण ध्यानामध्ये घेत नाही. समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम म्हटलेलं आहे. हे पृथ्वी सूक्त आहे आणि पृथ्वी म्हणजे महालक्ष्मीच आहे असा भावार्थ या एका साध्या सोप्या श्लोकामध्ये प्रगट केलेला आहे. आता कदाचित आपल्या मनामध्ये आशंका अशी निर्माण होईल की या महालक्ष्मीला, या पृथ्वीला, या आपल्या परंपरेला दुराधर्षाम म्हटलेलं आहे, म्हणजे जी कधी शत्रूकडून जिंकली जात नाही अशी. आपण तर म्हणाल गेल्या 1200-1500 वर्षांचा इतिहास काढला तर काय दिसतं? पठाण आले, तुर्क आले, मोगल आले, मुसलमान आले, डच आले, पोर्चुगीज आले, ब्रिटिश आले, फ्रेंच आले, कोण आले नाही तिथे.
आणि सगळ्यांनी येऊन भारतवर्षाला यथेच्छ लुटलं. प्रचंड अत्याचार केले, अन्याय केले, अनंत निरपराध माणसं मारली, कत्तली केल्या, बलात्कार झाले, फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झालं. विशेषतः सगळी सागर किनाऱ्याची पट्टी जर पाहिली तर आक्रमक जिथे पहिल्यांदा उतरले तिथे प्रचंड प्रमाणावर धर्मांतर केलं गेलं. हा ताजा ताजा इतिहास आहे आणि श्री सूक्तामध्ये तर म्हटलेलं आहे ही दुराधर्षाम आहे. असं कसं काय बरं? बरोबर आहे, वरवर पाहता आपल्याला वाटेल अशी आक्रमण झाली, हे सत्यच आहे एका दृष्टीने. पण इतकी आक्रमण होऊन सुद्धा आपली संस्कृती मेली नाही. इतका हा देश तुडवून काढला आक्रमकाने, इतका लुटला, फस्त करून टाकला. पण काय लुटलं? अर्थकाम लुटलं असेल, आमचा धर्म कोणाला लुटता नाही आला. धर्माची शाश्वत नीतिमूल्य कोणाला लुटता नाही आली. हिंदू धर्म ज्या चतुष्कांवर उभा राहिलेला आहे त्या धर्मावर त्यांना आघात करता आला नाही. बुद्धिभेद केला एका विशिष्ट टप्प्यापर्यंत, पण ज्या शाश्वत जीवन मूल्यांवर, ज्या शाश्वत परंपरेवर, ज्या चतुष्कांवर हिंदू धर्म संस्कृतीची उभारणी झाली आहे त्याच्यावर मूले कुठा रहा असा कितीही प्रयत्न आक्रमकांनी केला तरी त्या सगळ्याला पुरून पुन्हा हिंदू धर्म संस्कृती उरली. जगातली अन्य कोणतीही संस्कृती अशी टिकली नसती आणि सामोरी जाऊच शकली नसती. एक आघात झाला तर रोमन ग्रीक केव्हाच कोलमडून पडले. इतिहास सांगतो, मायन मेक्सिकन उलथून गेले, इजिप्शियन सुमेरियन गेले, एक हिंदू धर्म संस्कृती जगली. एवढे आघात होऊन सुद्धा आज परंपरेनं जगामधली एकच प्राचीनतम संस्कृती शिल्लक आहे, ती म्हणजे हिंदू धर्म संस्कृती. तुम्हा आम्हाला त्याचा नितांत गौरव वाटला पाहिजे. किती स्त्रियांना पळवलं, किती स्त्रियांवर बलात्कार झाले, किती स्त्रियांवर अत्याचार झाले, किती स्त्रिया गुलाम म्हणून विकल्या गेल्या. एक समर्थांनी लिहिलेल्या आठवणी काढल्या आणि वाचल्या तरी अंगावर काटा येईल इतकं ते भयानक आहे. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. भयानक आहे. नुसतं वाचताना अंगावर काटा येतो. आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही की बलात्कार झालेल्या स्त्रियांचे ओठ शिवले जात असत. फक्त त्यांना अन्न द्यायच्या वेळेला ते शिवण काढली जात असत. कशी जगत असतील माणसं? इतके भयानक अत्याचार या भूमीवर झालेले. पण शेवटी त्या आदिशक्तीनंच छत्रपती शिवाजी महाराजांना अशी काही अलौकिक प्रेरणा दिली की हा नरसिंह प्रगट झाल्यानंतर सगळे आक्रमक कोल्डून पडले आणि हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, संस्कृतीमध्ये निर्माण झालं. मला तर नित्य वाटतं की आपला 9वा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बस, शिवाजी महाराज झाले नसते तर काय झालं असतं? काशी हू की कला जाती, मंदिर मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. सर्वार्थानं खरंय. आम्ही नंतर निधर्मीत झालो, आम्हाला धर्मच नको. मला इतकं आश्चर्य वाटतं की इतकं लांगुल चालन हे का केलं जातं? जसा राम खरा तसा रहीमही करा असं सगळे हिंदू म्हणतात. पण जसा आमचा रहीम खरा तसा तुमचा रामही खरा असं म्हणणारा एकही मुसलमान मला अजून भेटलेला नाही, आणि तो भेटणारही नाही, 100% खात्री. मग इतकं लांगुल चालन आपण का करतो? अनाकलनीय, न कळण्यासारखंच आहे. फक्त हिंदू धर्मच म्हणतो की जगातले सगळे धर्म खरे, बाकी कोणताही जगातला धर्म असं म्हणत नाही की आमचा धर्म जसा खरा तसा हिंदू धर्मही खराच आहे. कोणीही म्हणत नाही. एक हिंदू धर्म असा आहे, ऋषीनाम वैचित्र्यात ऋजुकुटील नाना पथजुषाम नृणामेको गम्यस्त्वमसी पयसाम अर्णवैव. म्हणून तर हे गौरवानी विवेकानंदांनी सांगितलं, पाण्याचे सगळे प्रवाह जसे अंती त्या महासागराला जाऊन मिळतात, तशी कुठल्याही धर्माने, कुठल्याही पंथाने, कोणत्याही संप्रदायाने सरळ वक्र कोणत्याही एका व्यक्तीने अनंत जनांनी केलेली प्रार्थना असं शेवटी त्या चित्तत्वाला जाऊन पोचते. असं म्हणणारा फक्त हिंदू धर्म आहे. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. हे सांगणारा हिंदू धर्मच आहे.
ही सहिष्णुता आणि ही पचवायची अपरंपार अफाट ताकद आहे. म्हणून आक्रमण पचवून सुद्धा हिंदू धर्म संस्कृती जगली. आपली 4 ऋण, आपले 4 वर्ण, आपले 4 आश्रम, आपले 4 पुरुषार्थ, ही चतुष्क आहेत हिंदू धर्माची. आज हे बोलणं म्हणजे पाप आहे असं वाटतं आणि प्रचार माध्यमांनी त्याला इतकं खतपाणी घातले की विचारूच नका. कसले पुरुषार्थ, कसली उद्दिष्ट, कसला धर्म, कसले आश्रम, सगळ्याची कुचेष्टाच केली जाते. लक्षात ठेवा, ज्या राष्ट्रांनी अर्थन कामाच्या मागे आपली सगळी शक्ती खर्ची पाडली, ती सगळी राष्ट्र मृत झालेली आहे. धर्माचं अधिष्ठान ज्यांचं सुटलं, ती राष्ट्र कुठेही जगली नाहीत. लक्षात ठेवा. आणि तो धर्म सुद्धा अत्यंत उदार पाहिजे, सगळ्यांचा समन्वय करणारा पाहिजे. हिंदू धर्माने तो केला, म्हणून इतकी आक्रमण पचवून सुद्धा हिंदू धर्म आज पुन्हा जगलेला आहे. हिंदू संस्कृती जगाला पुन्हा मार्गदर्शन करण्या एवढी समर्थ आहेच. हा भारतवर्ष प्रचंड होता. आज जिथे काझिकिस्तान आहे, जिथे पामीर पर्वत आहे, तो मेरू पर्वत आपला जगामधल्या विद्वानांनी मान्य केले. तिथपर्यंत तो जगाचा केंद्रबिंदू मानला गेलाय पृथ्वीचा. त्याला पूर्वी मेरू म्हणायचे, आज पामीर पर्वत म्हणतात. त्याच्या खाली एक नदी होती, त्या नदीचं नाव आहे वंशू नदी. तिला आज अमुदरिया असं म्हणतात. नाव बदललं, पण पहिलं नाव वंशू नदी आहे. तिथपर्यंत भारतवर्षाच्या सीमारेषा जाऊन भिडलेल्या होत्या. म्हणजे ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान सगळं भारतवर्षाचं, हिंदुस्थानचं अखंड अंग होत. आज इकडे सगळे थायलंड घ्या, सिंगापूर घ्या, मलेशिया घ्या, ब्रह्मदेश घ्या, हे सगळे, सिक्कीम काय, तिबेट काय, हा सगळा भाग, किंबहुना रशियाचा काही भाग हा भारतवर्षामध्ये होता. इतकी भारतवर्षाची सीमारेषा विस्तारलेली होती. त्याचे प्रचंड तुकडे आज पडून गेले, आणि तरी सुद्धा जेवढा उरलेला भाग आहे तो चिवटपणे पुन्हा धर्म संस्कृतीचा गौरव सांगणाराच आहे. हे अलौकिकच आहे. मन आपलं आश्चर्याने थक्क व्हावं असंच हे काहीतरी आहे. म्हणून या महालक्ष्मीला, या पृथ्वीला दुराधर्षाम म्हटलेलं आहे. ही चतुष्क आपण जोपर्यंत जागवू, आपल्या मनामध्ये ती जोपर्यंत असतील आणि आचरणात येतील, तोपर्यंत ही पृथ्वी, ही वसुंधरा दुराधर्षामच राहील. एवढा विश्वास आपल्या हृदयाशी बाळगा. 4 ऋण जोपर्यंत नागरिक फेडायला कधी विसरत नाहीत, तोपर्यंत ही पृथ्वी, ही आपली माता मातृभूमी दुराधर्षामच राहणार. आणि म्हणून पुढे जाऊन हे ऋषीजन सांगतात, ओम मनसहा कामम आकुतिम वाचः सत्यम अशीमहि पशूनाम रूपम अन्नस्य मयी श्रीही श्रेयताम यशः. फार गोड अर्थ आहे. काय एक एक ऋचा लिहून ठेवली. या ऋचा लिहिल्या गेलेल्या नाहीये. नवकाव्य जसं लिहिलं जातं मासिकात छापून यावं म्हणून, तशा ऋचा लिहिल्या नाही गेल्या. ऋषींनी त्या लिहिलेल्या नाहीयेत, त्यांना त्या दिसल्या. ऋषीची व्याख्याच आपल्याकडे, ऋषीर दर्शनात. ज्यांना दर्शन होतं, म्हणजे आत्मदर्शन होतं, परमात्म्याचं दर्शन होतं, त्याला ऋषी म्हणतात. आपलं भाग्य असं आहे, आपल्या धर्मसंस्कृतीत सगळ्याच्या व्याख्या केल्यात. कुठे गोंधळाला जागाच ठेवली नाही. ऋषीर दर्शनात बस निरुक्त वाचावून धन्य होऊन जावं, इतकं ते व्युत्पत्ती शास्त्र गोड आहे. प्रत्येकाची व्याख्या करून टाकली. म्हणून मग आपल्याकडे समाना आकुती समाना हृदयानि वहा, हे आमच्या उपनिषद आणि वेदांतांनी सांगूनच ठेवलेलं आहे. आकुती याचा अर्थ संकल्प, आपला विचार, आपल्या विचाराची दिशा, आपलं उद्दिष्ट, आपलं लक्ष. समान हृदयानि वहा म्हटलेलं आहे. सर्वांच्या हृदयामध्ये तो एकच विचार असू दे, सगळ्यांचा संकल्प एकच असू दे, या राष्ट्राला मोठं करणं. हा विचार ज्या वेळेला बलवान होईल त्यावेळेला सगळा आपोआप घडत जाईल. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की ओम मनसहा काम, मन जिंकता आलं पाहिजे. मन जोपर्यंत जिंकलं जात नाही
तोपर्यंत सगळ्यांचं उद्दिष्ट, सगळ्यांची हृदय एका उद्दिष्टाकडे, एका लक्ष्याकडे कधी धावत नाहीत. ती धावायला पाहिजेत. म्हणून तर मनाला जिंकलं पाहिजे. हे मन अतिशय चंचल आहे की अर्जुन सुद्धा बोलून गेलेला आहे, चंचलम मी मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. वारा जसा मुठीत पकडता येत नाही तसं मनाला लगाम लावणं अवघड आहे. भगवंत म्हणाले अवघड आहे पण अशक्य नाहीये. अर्जुनासारखा प्रज्ञावंत असं म्हणत असेल तुमची आमची काय कथा, म्हणजे पळवाट नाहीये. नाहीतर म्हणाल बरं झालं अर्जुनच म्हणतो मग आम्हाला जिंकायला अवघड असलं तर त्यात काय, असं नाही. अभ्यास आणि वैराग्याच्या माध्यमातून मनाला सत्कार्याकडे नक्की वळवता येतं. हे प्रत्येक माणसाला करता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला सत्कार्याची दिशा ही व्यापक अशा उद्दिष्टावर अधिष्ठित झालेली असते त्यावेळेला व्यक्तीची ध्येय राष्ट्राच्या ध्येयामध्ये आपोआप मिसळून जातात. म्हणून तर श्री सूक्तामध्ये राष्ट्राचं अधिष्ठान पुनः पुन्हा सांगितलेलं आहे. राष्ट्राचा उद्घोष म्हणून पुनः पुन्हा केलेला आहे. म्हणून इथे सांगितलेलं आहे आकुतीम, तुमचा आमचा सगळ्यांचा संकल्प हा असा असला पाहिजे. आता गंमत अशी आहे की आपलं मन जागृतही असतं आणि अजागृतही असतं, प्रगटही असतं आणि अप्रगटही असतं. म्हणजे काही गोष्टी मन संकल्पात्मक प्रगट करतं आणि काही मनाच्या आतल्या गाभ्यामध्ये गोष्टी दडून राहतात. त्या केव्हा उफाळून वरती येतील काही सांगता येत नाहीत, पण त्या दबलेल्या असतात एवढं खरं. म्हणून मनाचे दोन प्रकार, जागृत आणि अजागृत, प्रगट आणि अप्रगट. या दोन्ही प्रकारच्या मनावर आपण विजय मिळवावा असं ऋषीजन तुम्हा आम्हाला शिकवता. ऋग्वेदामध्ये आणि पुढे वेदांतामध्ये तप काय, श्रद्धा काय, निष्ठा काय, सातत्य काय, अभ्यास काय, वैराग्य काय, या सगळ्या गोष्टी कशासाठी सांगितल्या तर मानवी मन स्वाधीन व्हावं म्हणून. आणि ते जोपर्यंत स्वाधीन होत नाही तोपर्यंत परमार्थाची वाटचाल होत नाही आणि श्री सुक्ताचा सत्यार्थ उलगडत नाही. म्हणूनच आमचे पूर्वज तुम्हा आम्हाला आग्रहाने समजावून सांगतात की ही मनाची दोन्ही अंग आपण जिंकली पाहिजे. जो मनन करतो तोच मानव. मानवाची व्याख्याच आहे ज्याला मनन करता येतं तोच मानव. ज्याला शक्तियुक्त, भक्तियुक्त, युक्तियुक्त मन लाभलेला आहे तो मानव. शक्तियुक्ती भक्ती ज्याच्या हृदयांतरी नाही आणि कृतीमध्ये तो उतरवत नाही तो मानवच नव्हे. असा त्रिवेणी संगम भक्ती शक्ती युक्तीचा प्रत्येक मानवाच्या ठायी असलाच पाहिजे. म्हणून आपल्याला मनन करता आलं पाहिजे. मनन करतो तो मानव. हे मनन कशाचं करायचं म्हणून आपल्याला ऋषीजन सांगतात आकुतीम. हा संकल्प राष्ट्र बांधणीचा असू दे. हे राष्ट्र बलाढ्य व्हावं, वैभवाप्रत जावं असं मागच्या 2-3 ऋषांच्या मागे आमचे ऋषीजन बोलूनच गेलेले आहेत. म्हणून ते आग्रहानं सांगतात की प्रत्येक मानवाने संकल्प असा करावा, तो उत्कट असावा, भव्य असावा, तो राष्ट्राच्या बांधणीचा असावा. आणि पुढे सांगितलं सत्यम अशीमही. अशीमही म्हणजे मी प्राप्त करेन. अशीमहीचा अर्थ आहे प्राप्त करेन. अहम अशीमही, मी हे प्राप्त करेन. मी म्हणजे कोण? या राष्ट्रातला प्रत्येक नागरिक काय प्राप्त करेल? या राष्ट्राच्या वैभवाचा ध्यास, आस, विश्वास हाच प्रत्येकाच्या मनामध्ये जागला पाहिजे. समाज एकसंघ झाला पाहिजे. हेच प्रत्येकाच्या हृदयांतरीचं मर्म असलं पाहिजे. हीच मर्मबंधातली ठेव असली पाहिजे असं ऋषीजन तापसजन सांगतात. आता ज्या सत्याचा उद्घोष आपल्याकडे केलेला आहे, सत्यम अशीमही म्हटलेलं आहे, वाचहाही म्हटलेलं आहे. म्हणजे वाणी आणि सत्य मी प्राप्त करेन. आता वाणी तर प्रत्येकाजवळच आहे, काय विशेष आहे असं म्हणाल. पण वेगळी वाणी प्रगट करायची आहे ऋषीजनांना. एक वैखरी वाणी, चतुर्विध वाणी आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा म्हटले. चत्वार वाचा 4 प्रकारची वाणी आहे. एक आहे वैखरी, दुसरी आहे मध्यमा, तिसरी आहे पश्यंती आणि चौथी आहे परा. 4 प्रकारच्या वाणी आहे. आता
मी बोलतोय ती वाणी आणि आपण श्रवण करत आहात ती वाणी, त्याला वैखरी वाणी म्हणतात. ती प्रगट बोलली जाते, मध्यमा स्फुट असते, पश्यंती हृदयांतरी असते आणि आघात न करता ती प्रगट होते. तिचं वैशिष्ट्य आहे. नाद हा आघात केल्याशिवाय प्रगट होत नाही. टाळीला आघात करावा लागतो, मग नाद प्रगट झाला. तबल्यावर पखवाजावर हात टाकावा लागतो आणि मग नाद प्रगट होतो. पण पश्यंतीचा नाद यालाच अनहत नाद म्हटलेला आहे संगीतामध्ये. तो स्वयंभू आहे प्रगट होणारा, आणि त्याच्या पल्याड नाभीपासून प्रगट होणारी ही जी परावाणी आहे, ही परावाणी नित्य सत्यच असते, कारण ती ऋताधिष्ठित आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी दुरिताचे तिमिर जाव म्हटले. ऋताला, ऋत संस्कृत शब्द आहे, अनृत म्हणजे खरं आणि खोट. अनृत म्हणजे खोट, ऋत म्हणजे वैश्विक सत्य. त्या ऋताला मराठीमध्ये रीत असं म्हणतात. रीत मराठीत त्याच्या विरुद्ध दुरित, म्हणजे असत्य दुरिताचे तिमिर जावं, असत्याचा अंधकार नाहीसा हो, असं मागणं माऊलींनी आपल्या सद्गुरूजवळ मागितलं. म्हणून हे सत्य कोणतं, जे परिणामी प्रत्येकाच्या हिताचं आहे त्याला सत्य म्हटलं जातं. गीतेनं त्याची व्याख्या केली, अग्रे विषमिव परिणामे हितोपमम. ते आत्मप्रसादजम असं अत्यंत सात्विक सुख आहे असं भगवद्गीता म्हणते. प्रारंभी कटू वाटतं, विषासारखं वाटतं, पण परिणामी नित्य हिताचं असतं आणि आपल्या बुद्धीचं वैभव वाढवणारं असतं, प्रसाद वाढवणारं असतं, त्याला सुख म्हणतात. सुखाची व्याख्या केली, बुद्धीची व्याख्या केली, धृतीची व्याख्या केली, कर्त्याची व्याख्या आहे, कर्माची व्याख्या आहे, ज्ञानाची व्याख्या आहे, प्रत्येकाची व्याख्या केली. विविधतेत एकात्मता पाहते तेच ज्ञान, बाकी सगळं अज्ञान. बस गीतेला तोड नाहीये. आणि म्हणून गीतेतल्या सगळ्या व्याख्या इथे बरोबर लागू पडतात. सत्य कोणतं ऋषीजन आम्हाला सांगतात ते, कारण वेदांना मथून काढून आपण काय स्वीकारलं, वेदांत स्वीकारला. वेदांत म्हणजे उपनिषद, आणि उपनिषदानं मथून आपण काय स्वीकारलं, गीता. म्हणजे सगळ्या वेदांचं सार वेदांत, आणि वेदांताचं पुन्हा सार म्हणजे पहिल्यांदा आणलेलं दूध म्हणजे वेद. चांगलं तापून खरपूस तापवलं म्हणजे वेदांत, आणि अगदी त्याची बासुंदी केली म्हणजे गीता. जितकं त्याला सकस करत न्याल तितका त्याचा भावार्थ उलगडत जाईल. हे सार रूपाने आपल्यापर्यंत आले. म्हणून फार महत्वाची आहे ही ऋषा, 10वी ऋषा अत्यंत, कारण आकुती म्हटलेलं आहे. वाच म्हणजे वाणी सांगितलेले, आणि सत्य हे सगळं मी प्राप्त करीन माझ्या मनाला जिंकून, माझ्या इच्छानं जिंकून. दारेषणा, कामेषणा, वित्तेषणा, 3 ईषणा फार प्रबळ असतात, त्या जिंकल्याशिवाय परमार्थ साधत नाही. म्हणून या 3 प्रबळ वासना, कामना अंशतः का होईना प्रत्येकाने जिंकाव्यातच, तरच परमार्थाचं पाऊल आपल्याला पुढे टाकता येईल. अगदी उघड आहे. म्हणून मी मनसुद्धा जिंकेन, माझ्या इच्छा जिंकेन, आमचा संकल्प एक करून टाकेन, वाणीचं वैभव त्याला प्राप्त करून देईन, ऋताधिष्ठित सत्य मी स्वीकारेन, हे सगळं मी प्राप्त करेन, असं हा ऋषी म्हणतोय. केवढं भव्य दिव्य स्वप्न आहे. मराठी माणसं म्हणे भव्य दिव्य स्वप्नच बघत नाहीत. आपण पाहायला शिकलं पाहिजे. म्हणून आदित्य प्रतिष्ठान म्हणते करूया संत विद्यापीठ. जगामध्ये नाहीये ते करूया. ध्यासच लागला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा ध्यास लागल्याशिवाय आणि अपरंपार कष्ट केल्याशिवाय आदिशक्ती कधी वळत नाही. ती पारखूनच घेते ना. उगाच वक्तावर कुठलाही देव कधीही बोललेला नाहीये. त्यांनी चांगलं तावून सुलाखून त्याला पारखून घेतले, आणि मग त्याला जे वैभव आध्यात्मिक पारमार्थिक प्रदान केले त्याला तोड नाहीये. कारण त्या भक्ताचं उदो त्याला त्या आदिशक्तीची कृपा लाभल्यापासून, त्या क्षणापासून जो मिळालेला आहे तो आजतागायत चालूच आहे. हे अभूतपूर्व आहे. पुढे सांगितलं पशूनाम रूपम अन्नस्य चतुर्विध. इथे पशूंचं वैभव असावं, बारदाना असावं प्रचंड. म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये, पूर्वी आपल्याकडे गोधन हे प्रधान धन होतं आपल्याला माहिती. तेव्हा त्याचा संतोष, त्याचं वैभव या राष्ट्राला प्राप्त होऊ दे. वाणीचं सामर्थ्य प्राप्त होऊ दे. अन्न आपल्याकडे विपुल असू दे.
आश्चर्य करण्यासारखं आहे. सहस्रावधी वर्ष गेली, आपण या भूमीतून किती खाल्लं असेल आजपर्यंत, किती खनिजे काढली असतील, किती लुटून फस्त करून नेली असतील, किती कच्चा माल ब्रिटनमध्ये गेला असेल, आणि इतकं सगळं करून सुद्धा पुन्हा ही भूमी तुम्हा आम्हाला भरपूर देते. आश्चर्य नाहीये? पंजाब मधला, उत्तर प्रदेशामधला गहू अजून देशाला पुरतं, आंध्र प्रदेशचा तांदूळ अजून देशाला पुरतं, अशी अवस्था आहे. म्हणजे ही भूमी किती सुजलाम सुफलाम आहे. आपल्याकडे जे अन्न आहे ते चतुर्विध असतं. चतुर्विध कोणतं आहे? भक्ष्य आहे, लेही आहे, पेय आहे, चोष्य आहे. 4 वेगळे प्रकार सांगितलेले आहे. एक चावून खायचं आहे, एक चाटून खायचं, एक प्यायचं आणि एक चोखून खायचं. अशी 4 प्रकारची अन्नाची विभागणी आपल्याकडे केलेली आहे. रायती वगैरे असतात ना, कायरस वगैरे, तो असा चाटूनच खायला लागतो. तो खाता येत नाही, चावता येत नाही, तो पिता येत नाही, तो चोखता येत नाही, तो चाटावाच लागतो. गंमत आहे, प्रकार केलेत आणि ते बरोबर केलेले. ऊस असतो, तो चोखावा लागतो, त्याच्याशिवाय त्याचा रस प्राप्त होत नाही. गंमत आहे, काही पेय असतात, प्यावी लागतात, आणि भक्ष्य जी आहेत ती चावून खावी लागतात. चतुर्विध प्रकारचं अन्न, पूर्णतः त्याची समृद्धी या राष्ट्रामध्ये असावी. श्री असं श्रयताम, म्हणजे या सगळ्याचा ती आश्रय करो, अशी प्रार्थना ऋषीजन करतायत. आणि निखळ यश हे जगदंबे, हे महालक्ष्मी आदिशक्ती, तुझ्या कृपेनं आम्हाला प्राप्त हो, अशी प्रार्थना ऋषी करतोय. केवळ महालक्ष्मीला प्रार्थना करून तो थांबलाय असं नाहीये, महालक्ष्मीच्या पुत्रालाही केलेलं आहे. ओम कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम म्हटलेलं आहे. श्रियम वासे मे कुले मातरम पद्ममालिनीम. हे कर्दमा, तू माझ्या घरी राहा, कारण देवी लक्ष्मी तुझ्या जन्मानं पुत्रव्रती झालेली आहे असं ऋषीजन म्हणतात. तुझ्यावर तिची निरंतर कृपा झाली. हे कर्दमा, तू कृतार्थ धन्य होऊन जा. कारण अनंत समृद्ध वस्तूंचा निर्माता जर कोण असेल तर तो कर्दम आहे. तुझ्याच मुळे आम्हाला अन्न संपत्ती मिळाली, तुझ्यामुळे आम्हाला गोधन मिळालं, तुझ्यामुळे आम्हाला जलसंपत्ती मिळाली. तुझ्यासह तुझी माता लक्ष्मी आमच्या घरी सदैव राहो. तुझं, तुझ्या मातेचं प्रेम आम्हाला सदैव मिळो, अशी प्रार्थना या 11व्या ऋषीमध्ये हा ऋषी पुन्हा एकदा करतो. कर्दम याचा शब्दशः अर्थ चिखलाच आहे बरं का. पण संस्कृत भाषेमधल्या प्रत्येक शब्दाला विविध अर्थांच्या छटा असतात. कर्दम याचा अर्थ लक्ष्मीपुत्र असाही आहे, ऐश्वर्य असाही आहे, कमळ असाही आहे. तेव्हा कर्दम हा महालक्ष्मीचा पुत्र आहे. इथे तू पुत्र झाला म्हणून लक्ष्मी गौरवशाली माता झाली असं म्हटले. मला रामायणाची आठवण झाली, वाल्मिकी रामायणाची. कारण महर्षी विश्वामित्र रामाला पहिल्यांदा राजप्रासादातून त्यांनी त्याला बाहेर काढलं, यज्ञाचं रक्षण करावं आणि सुबाहू मारीच्याला मारावं म्हणून. त्यावेळेला पहिल्या दिवशी त्या वनामध्ये त्यांनी त्यांना उठवलं, आणि उठवताना ते म्हणतात, कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवमान्निकम. फार गोड सांगितले विश्वामित्राने. त्यांनी काय सांगितलं? कौसल्या सुप्रजा राम, रामा तुझ्यासारख्या जीवनमूल्यन सद्गुण धारण करणाऱ्या नीती संपन्न सदाचारी महाबलाढ्य पुत्रामुळं कौसल्या सुप्रजावती झालेली आहे. उठ, धन्य आहे तुझी माता, आणि अशी माता असल्यामुळे तूही धन्य आहेस. तेव्हा इथे तोच भावार्थ जणू काही हे ऋषी प्रकट करताय. ऐश्वर्य जिथे आहे त्याला नित्य औदार्याची जोड पाहिजे असं आमच्या पूर्वसुरींनी सांगितलेलं आहे. धन प्राप्त करायचं ते दान देण्यासाठीच मिळवायचं असं पूर्वसुरींनी दंडक घालून दिलेलं आहे. अघायुरेंद्रिया रामो मोघम पार्थस जीवते. हे खरंच आहे, भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. जो एकटाच खातो, अन्न दुसऱ्याला न देता एकटाच सेवन करतो, त्याला पापी म्हटलेलं आहे, आणि त्याला एकच द्वार उघडतं, ते म्हणजे नरकाचं. म्हणून अन्नदानाची इतकी थोरवी आपल्याकडे सांगितली आहे. यथाशक्ती आपण अन्नदान करावं, जलदान करावं, सुवर्णदान करावं, गोदान करावं, भूमिदान करावं. ही 5 दानं आपल्या धर्मसंस्कृतीच्या परंपरेमध्ये विशेष महत्वाची सांगितलेली आहे, आणि अनेकांनी ती दानं केलेली आहेत.
अगदी स्वतःचे प्राण अर्पण करून केले. रंतीदेवाचं उदाहरण सांगतात की इतका तो म्हणजे व्याकुळ झाला पाण्यामुळे, पण शेवटी त्याचीही त्या परमात्म्याने कसोटी पाहिली आणि मृत्यूपंथाला लागले, तरी सुद्धा त्या रंतीदेवानी जलदान केलं. कोणत्याही स्वरूपाचं दान, ज्ञानदान तर थोरच आहे, म्हणून अध्ययन अध्यापन फार थोर आहे. ते झेपणाऱ्यांनीच त्या क्षेत्रात यावा, हा खरा अर्थ आहे त्याचा. त्याला काही पावित्र्य पाठी नाही टाकायची तिथे. पाठी टाकून इतक्या पवित्र क्षेत्राचा कोणी नाश करू नये. तळमळून शिकवावं, विद्यार्थ्यांना घडवावं, उत्तमातले उत्तम संस्कार द्यावे, असं ते क्षेत्र आहे. म्हणून ज्ञानदान व्हावं, भूमिदान व्हावं, गोदान व्हावं, सुवर्णदान व्हावं, अन्नदान व्हावं, जलदान व्हावं, ही फार थोर दान म्हणून आपल्याकडे सांगितली आहेत. आणि नैमित्तिक स्वरूपात ती केली जातात. नित्य म्हणजे प्रतिदिनी ती होण्यासारखी नाही, पण केव्हा तरी ग्रहण काल आहे बा, एखादा उत्तम सण आलेला आहे तोंडावर, घरी काही चांगलं कृत्य आहे, किंवा आपण तीर्थयात्रा करतो आहोत, अशा विशेष निमित्तानुसार आपण ही दान करावीत असं धर्मशास्त्रही सांगतं आणि पुराणांनी त्याचा विशेष आग्रही धरलेला आहे आपल्याकडे. म्हणून ऐश्वर्य आहे पण औदार्य असावं. महालक्ष्मी इतकी उदार आहे, भरभरून देते. जो उद्यमशील आहे त्याला कधी मागं वळून पाहावंच लागत. उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैहि असं म्हटलेलं आहे. मनोरथानी कार्याची सिद्धी होत नाही, उद्यमशीलतेनं होते. नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. सुप्त एका जागी बसलाय, झोपून राहिलाय जबडा उघडून, अशा सिंहाच्या मुखामध्ये शिकार कधी जात नाही. उघडच आहे अगदी. एक एक सुवासित किती गोड आहे, जीवनाची सूत्र कळत जातात, इतकी सुंदर आहे. म्हणून उद्यमशीलता महालक्ष्मी तुम्हा आम्हाला शिकवते, आपल्याला उद्योग प्रवण करते. आता ज्या वेळेला ही महालक्ष्मी तुम्हा आम्हाला देते आणि औदार्य असावं म्हणून सांगते, त्यावेळेला मगाशी आपण विष्णुपत्नी नमस्तुभ्यम म्हटलेलं आहे. ही सगळी वसुंधरा, ही पृथ्वी, ही विष्णूची पत्नी आहे. विष्णूच्या दोन पत्नी परंपरेनं आपल्याकडे सांगितलेल्या आहेत. एक भूदेवी आणि दुसरी श्रीदेवी. श्रीदेवी म्हणजे ती नव्हे, श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी या अर्थानं, आणि भूदेवी म्हणजे वसुंधरा. वणी दिंडोरीला मी एकदा गेलेलो होतो आणि काही लोकांना फार वाईट सवय असते. देवस्थान असलं तरी थुंकतात. काही मंडळी हातात तो ट्रान्झिस्टर घेऊन येतात आणि सिनेमाची गाणी त्यात लावलेली असतात. तर एक बहादर हातामध्ये तो रेडिओ घेऊन आलेला होता आणि त्याला म्हटलं, बाबा रे, अरे देवीचं स्थान आहे, इथे तरी बंद कर. त्यावेळी तो म्हणाला, हा काय झालं? हे म्हटलं देवीचं स्थान आणि गाणं बी लागले श्रीदेवीच की. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा. खरोखर विष्णूच्या दोन पत्नी आहेत, श्रीदेवी आणि भूदेवी. या दोन्ही समाजाला, राष्ट्राला, मानव जातीला, व्यक्तीला, कुटुंबाला भरभरून देतात. विष्णू पत्नी ही सगळी वसुंधरा निसर्गाने नटलेला आहे आणि निसर्ग भरभरून देत. निसर्गाचं कुठलेही रूप घ्या, मग तो हिमालय असो, सह्याद्री सारखा पर्वत असो, विंध्य पर्वत असो, महासागर असो, नद्या असोत, जंगल असोत, खाणी असोत, काही असलं तरी निसर्ग देतोच तुम्हाला. तो काही मागत नाही, फक्त संतुलन ठेवा एवढं म्हणतो. ते सुद्धा माणसांना कळत नाही. पण निसर्गातली प्रत्येक गोष्ट अशी आहे की जी देणारीच आहे. अर्थ लक्षात आला का? की ही सगळी निसर्गरूप सृष्टी महालक्ष्मीचं रूप आहे. ती किती भरभरून देते हे तुम्ही आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. मग महालक्ष्मी हा निसर्ग नित्य देत असेल, मानव या सगळ्या सृष्टीचे एक अंग आहे, मानवानी सुद्धा द्यायला शिकलं पाहिजे. हा भावार्थ. आता हे जे देणं आहे हे देता यावं म्हणून आपल्याकडे मानवी जीवन 4 अंगामध्ये विभागले. एक एक पर्व आहे 25 वर्षांचं. मनुष्य 100 वर्ष जगतो असं गृहीत धरलेलं आहे. आता महाभारत कालखंडामध्ये तर माणसं 140-50 वर्ष जगत असत. आपल्याला आश्चर्य वाटेल, कृष्णार्जुन दोघांची 60 ओलांडलेली होती. केव्हा? कुरुक्षेत्राचं युद्ध झालं त्यावेळेला.
आणि त्यांना तरुण म्हटलेलं आहे. कारण माणसाचं वयच 140-50 वर्षांचं आहे आणि त्याच्यामुळे 60 ओलांडलेले सुद्धा तरुणच होते. हे खरंच आहे. मग गंमत अशी आहे की 100 वर्षांचं जर आयुष्य स्वीकारलं तर 4 टप्पे पाडले. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. या प्रत्येकाला अर्थ आहे. ही 4 पर्व आहेत मानवी जीवनाची. ब्रह्मचर्य म्हणजे अर्जुन पर्व आहे, त्यात मिळवायचे पुढल्या सगळ्या उरलेल्या 75 वर्षाला पुरेल इतकं त्या पहिल्या 25 वर्षामध्ये मिळवायचं. आज विज्ञानाचा स्फोट झाल्यामुळे दुर्दैवानं असं झालेलं आहे की 25 वर्षानंतर जे पाहायचं, जे स्वीकारायचं, ज्याचा अनुभव घ्यायचा, ज्याचा उपभोग घ्यायचा, ते सगळं ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये म्हणजे विद्यार्थी दशेतच उपभोगायला मिळतं. जे पाहायला नको आहे ते विद्यार्थी दशेत पाहायला मिळतं. जे ऐकायला नको आहे ते विद्यार्थी दशेत ऐकायला मिळतं. जे करायला नको आहे ते अट्टहासाने विद्यार्थी दशेत केलं जातं. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये जे करायचं ते सगळं जवळजवळ इतकी सृष्टी ही नासून गेलेली आहे की विद्यार्थी दशेमध्ये ब्रह्मचर्य व्रतामध्ये सगळे करू पाहता. अनंत महाविद्यालयामध्ये नको त्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं जात. खरं तर आमच्याकडे धर्मशास्त्रांनी बरोबर आदर्श घालून दिलेला आहे की जोपर्यंत शालेय शिक्षण चाललेलं असतं तोपर्यंत विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र शिकावं आणि पुढे तरुणांची महाविद्यालय आणि तरुणींची महाविद्यालय विभक्त असावी. इथं बरोबर उलट करतात. शाळा मुलींच्या वेगळ्या, मुलांच्या वेगळ्या आणि महाविद्यालयामध्ये मात्र एकत्र असतात. तुम्हाला खऱ्या अर्थानं ब्रह्मचर्य व्रत आचरायचं असेल आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थी दशा अनुभवायची असेल तर याचं असंच सांगायला गेलं की म्हणतात बुर्झवा आहात, मागासलेले विचारांचे आहात, जग कुठे गेलं. जग कुठे गेलं म्हणजे विनाशाच्या टोकावर आलं. कुठे जग गेलं? विज्ञानाने केवढा स्फोट केला, केवढी प्रगती. काय प्रगती केली सांगा मला? सुखाची अनंत साधनं निर्माण केली, पण म्हणून मनुष्य काही नीती संपन्न नाही झाला, म्हणून मनुष्य काही सदाचारी झाला नाही. आज गेल्या 25 वर्षात विज्ञान इतकं प्रगत झालं, आता इतकी भीती वाटते की केव्हा या जगाचा नाश होईल कोणास ठाऊक. पूर्वी कधीही नव्हती एवढे मानसिक तणाव लोकांच्या मनावर आहे. पूर्वी कधीही नव्हती इतकी भीती आता लोकांच्या मनामध्ये आहे. कुठे खुट्ट होईल, कुठे दंगे होतील, केव्हा महापूर होईल, केव्हा या सृष्टीवर आक्रमण केल्यामुळे भूकंप होईल, काहीही सांगता येत नाही. केव्हा अणुयुद्ध होतील, केव्हा कोणता देश कोणावर आक्रमण करेल, काही सांगता येत नाहीये. म्हणून मनुष्य पराकोटीचा विज्ञानामुळे स्वार्थी होऊन गेलाय. तो म्हणतो उद्याच काही सांगता येत नाही, आजच ओरबाडून खाऊन टाका बस. आज रुपये हातामध्ये आहे ना, तेवढ्याचा उपभोग घ्या. पूर्वी असं कधीही केलं जात नसत. माणसं शहाणी होती, दूरवर पाहत असत, उत्तम गुंतवणूक करत असत, पुढल्या पिढ्यांवर उत्तम संस्कार करत, हे सगळं घडत असे. मग आपल्याकडे हे का घडू नये बरं? भारताने केवळ अर्थकामाच्या मागे कधीही धावू नये. मध्यंतरी तो MTV आहे ना, त्याची एक जाहिरात आली होती आणि त्या जाहिरातीने सांगितलं की महाविद्यालयामधल्या तरुणी हव्यात आम्हाला काही चित्रीकरण करायचं. आणि कॅम्प मधल्या एका रस्त्यावर, पुण्याच्या कॅम्प मध्ये पूर्व भागामध्ये एका रस्त्यावर चित्रीकरण झालं. अनेक आंबट शौकीन त्याला उपस्थित होते आणि अर्धनग्न अशा महाविद्यालयीन तरुणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाचत होते. सगळं ते चित्रीकरण शेवटी संकलन त्याचं करून किती मिनिटाचं असतं? 5-10 मिनिटाचं असतं. दिवसभर त्या अर्धनग्न तिथे नाचत होत्या आणि प्रत्येकीला किती दिले पैसे? 50 रुपये. ह्या तरुणींच्या देहाची किंमत 50 रुपये. ज्या देहाची तुलना कुठल्याही पारड्यात होणार नाही असा अलौकिक नरदेह ईश्वराने मानवाला दिला, तो असा काही नाश करण्यासाठी दिला? बरे सांगायला गेलं तर म्हणतात जग कुठे गेलं?
किती प्रगत झालं? प्रगत झालं म्हणजे अर्धनग्न झालं का? मग आधी मानव अर्धनग्नच होता, म्हणजे ही प्रगती का अधोगती? हे प्रगतीचं लक्षण का अधोगतीचं लक्षण? आम्ही कुणीकडे चाललेलो आहोत? सुखाची सगळी साधनं आली, कुटुंबातलं सौहार्दच हरवून गेलं. कोण केव्हाही येतं, ते शीत कपाट उघडतात, काय ओरबाडून खातात. शीत कपाटला मराठीत फ्रीज म्हणतो आपण. शहरामध्ये घडते की नाही सांगा? सगळीकडे हा अनुभव. पूर्वी असं असे, मुलं घरी आली, आई वडील हजेरी घेत असत. शाळा किती वाजता सुटली, काय काय व्यायाम केला, हातपाय धुतले का, रामरक्षा म्हटली का, काय काय झालं, काय काय अभ्यास केला, जरा पुस्तकं काढा, दप्तर बघू दे. आज कुणाचा पायपोस कुणामध्ये नाही. 3, 3.5, 4, 5, 6 वर्षांची मुलं उद्दाम उत्तर देऊन म्हणतात आणि आवाज वाढवतात टीव्हीचा जरा जास्ती. काय घडते देशामध्ये? ही का आपली संस्कृती आहे? श्री सुक्ताचं पठण सुखाची साधनं घरी आणण्यासाठी नाही, ती अवश्य आणा, पण त्याचं नियमन कसं करावं हे आई वडिलांना कळलंच पाहिजे. शिक्षण आणि संस्कार या बाबतीत तडजोड करूच नका, हा भावार्थ आहे. म्हणून ब्रह्मचर्य व्रताला फार पहिला टप्पा 25 वर्षांचा तुमचं सगळं आयुष्य बांधणार आहे. हे कळलं नाही तर आला आला प्राणी जन्मासी आला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला, काही उपयोग नाही. म्हणून ते अर्जन पर्व आहे. दुसरं गृहस्थाश्रम हे भोग पर्व आहे. धर्माधिष्ठित अर्थकाम सेवन करावा, संयमानी करावा, हे भोग पर्व आहे. पण सानंदम सदनम सुताश सुधिया कांता मृदुर्भाषिणी सन्मित्रम सधनम स्वयोषिति रतिः आज्ञा परा सेवकाः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रम. असा धन्य गृहस्थाश्रम करावा. भोग पर्व म्हणजे जे जे दिसेल ते ओरबाडून खाणं नव्हे, संतुलित आयुष्य जगणं, जे प्राप्त झाले ते हळूहळू पुढल्या पिढ्यांना देणं, त्यागमय आयुष्याची बैठक तयार करणं, असं ते भोग पर्व आहे. त्यागाधिष्ठित भोग येतो. म्हणून भोग पर्व हे दुसरं. तिसरं वानप्रस्थ आहे, ते वितरण पर्व आहे. आपल्याला जो अनुभव मिळाला गृहस्थाश्रमामध्ये ब्रह्मचर्यामध्ये, तो समाजाला राष्ट्राला भरभरून द्यायचा. आता उलटच म्हणतात, गेल्या 25 वर्षात काय काय करायला मिळालं नाही ते आता करून घेतो आम्ही. ज्येष्ठ नागरिक हेच म्हणतात. आता कसलं राष्ट्र, कसला समाज, सगळेच म्हणतात असं नाही, पण त्यांनी सगळा कालखंड आपल्या आयुष्याचा दिला पाहिजे राष्ट्राला. उरलेला आता, कारण झालं सगळं करून झालं, नातवंड काही जणांनी पतवंडही पाहिले. आता हे राष्ट्र चांगलं व्हावं, समाज चांगला बांधला जावा, म्हणून कोण वेळ देणार? तुम्ही आम्हीच दिला पाहिजे. कोणी बाहेरून हा देश सुधारणार नाहीये. म्हणून वानप्रस्थ म्हणजे वितरण पर्व आहे. आणि चौथं संन्यास पर्व हे खऱ्या अर्थानं त्याग पर्व आहे. काहीही स्वीकारायचं नाही. आत्मोन्नतीसाठी, अंतर्यामी परमेश्वराचा ठाव घेण्यासाठी पायरी पायरीनं उन्नत होत राहायचं. मग आपल्या आता बरोबर लक्षात आलं असेल की महालक्ष्मी ही देण्यासाठी आहे, त्यागाधिष्ठित आचरण करण्यासाठी आहे, या वसुंधरेला जपण्यासाठी आहे, निसर्गाचं वैभव वाढवण्यासाठी आहे, राष्ट्राचं वैभव वाढवण्यासाठी आहे. आणि म्हणून त्याच्याही पुढच्या आता म्हणजे 12व्या या रुचेमध्ये ऋषीजन तापसजन म्हणतात, आपस्त्रजंतु स्निग्धानी चिकलीत वसमे गृहे. हा चिकलीत सुद्धा पुत्र आहे. कर्दम जसा आहे तसा चिकलीत आहे. निश देवीम मातरम श्रियम वासय मे कुले म्हटलेलं आहे. आणि ते खरंच आहे. आपहा मनुष्य हा मुळात संग्रह करणार आहे. संग्रह करायला माणसाला आणि योग्यच आहे. प्रपंच त्याशिवाय होत नाही. संग्रह करावाच लागतं. काही जोडून ठेवावं लागतं, पुढल्या पिढ्यांसाठी जोडावं लागतं, दूरदृष्टीने गुंतवणूक करावी लागते, सगळं करावं लागतं. परंतु त्याच्यामध्ये एक भाव आहे, तो आपण ध्यानामध्ये घेतला पाहिजे की संग्रह केला तरी द्यायला शिकलं पाहिजे. ऐश्वर्याबरोबर औदार्य असलं पाहिजे. एक उपनिषदामधली कथा मला फार आवडते, मी नेहमी सांगतो. एकदा म्हणे देव दानव मानव सगळे प्रजापतीकडे गेले
आणि प्रजापतीला म्हणाले आम्हाला उपदेश करा. पहिल्यांदा देव गेले, तेव्हा प्रजापतीने काय सांगावं, तो म्हणाला द, एकच अक्षर उच्चारलं द, आणि तो म्हणाला कळलं का? त्यावेळेला देव म्हणाले कळलं, समजलं. मग मानव गेले, मानवानी म्हटलं आम्हाला उपदेश करा प्रजापतीला. तेव्हा प्रजापती म्हणाल तुम्हाला एकच अक्षर देतो, कोणतं? द. मानवाना विचारलं कळलं का? कळलं. मग दानव आले आणि दानवाना त्यांनी म्हटलं तुम्हालाही एकच अक्षर देतो. त्यावेळेला ते म्हणाले कोणतं? प्रजापती म्हणाला द. कळलं का? दानवी म्हणाले कळलं. आणि तिघही परत आले. त्याच कथेचा भावार्थ फार सुंदर आहे. द अक्षर म्हणजे काय? देवाना सांगितलं द. द म्हणजे दाम्यत. देवाना सगळे सुखोपभोग उपलब्ध आहेत, कारण ते स्वर्गातच असतात अशी संकल्पना आहे आपल्याकडे. आणि त्याच्यामुळे सगळे सुखोपभोग उपलब्ध असल्यानंतर देव आसक्तीत बुडू नयेत म्हणून त्यांना सांगितलं दाम्यत म्हणजे इंद्रियांचं दमन करायला शिका. हे देवाना प्रजापतीने शिकवलेलं आहे. नंतर मानव गेले, त्यांना द म्हटलं. द याचा अर्थ मनुष्य प्राणी स्वभावता संग्रह करणार आहे, साठवण करणार आहे. म्हणून मानवाना प्रजापती म्हणाला द म्हणजे दत्त द्यायला शिका. मानव म्हणाले कळलं. दानव आले. दानवांचा असुरांचा स्वभाव क्रूर कठोर असतात, क्रौर्य असतं. शौर्य वेगळं आणि क्रौर्य वेगळं. आक्रमकांमध्ये क्रौर्य होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये शौर्य होतं. एवढं कळलं तरी आपली संस्कृती कळेल. शौर्य फार वेगळं आहे. शौर्याला धर्माचं अधिष्ठान आहे आणि क्रौर्याला कशाचंही अधिष्ठान नाही. त्याला ओरबाडायलाच हवं असतं आणि मारायलाच हवं असतं, बाकी काही नाही. तेव्हा दानव असुर ज्या वेळेला आले, प्रजापती म्हणाला द. द म्हणजे काय? तर दयध्वम. राक्षसानो दानवानो तुम्ही क्रूर आहात, क्रौर्य आहे तुमच्या ठाई. दयध्वम तुमच्या हृदयामध्ये दया जागू दे हे सांगितलं. म्हणून आपण ज्या वेळेला संग्रह करतो, मानवांपुरता विचार करायचा झाला तर, अर्थात मानवात काही दानव आहेत हा भाग वेगळा. दानवातला चुकून एखादा मानव झाला तर झाला, पण मानवात दानव भरपूर आहेत हे तर दुर्दैव आहे आपलं. आणि पूर्वी दानव स्वतः मी दानव आहे असं म्हणत असत. आता मानवात जे दानव आहेत ते स्वतःला मानव म्हणतात. असतात मात्र दानव हा घोटाळा आहे. पूर्वी काय अशा दानवांना सगुण अवतार किंवा पराक्रमी राजे ठार करत असत, आव्हान देऊन मारत असत. आता त्यांना मारता येत नाही, ते आता न्यायालयात जातात आणि म्हणतात खुशाल लढत बसा. 30-30, 40, 50 वर्ष दिवाणी दावात चाललाय. पणजोबानी लावायचा, निकाल पणतुनी घ्यायचा, अर्थच नाही त्याला. सुटून जातात सगळे. कायद्याच्या वाटा इतक्या पळवाट आहेत त्याच्यामध्ये विचारू नका. भावार्थ त्याच्यामधला असा की दयध्वम क्रौर्य कमी करण्यासाठी, दत्त संग्रह असलेला वाटण्यासाठी, आणि दाम्यत सगळे सुखोपभोग समोर आहेत पण तरी सुद्धा इंद्रिय निग्रह करण्यासाठी. यालाच पुरुषार्थ म्हणतात. म्हणून आपल्याकडे प्रत्येकाला देवता स्वरूप म्हणून पूजन केलेलं आहे. आपल्याकडे पाणी ओम आप सृजंतु म्हटलेलं आहे ना. जल म्हणजे केवळ पाणी म्हटलेलं नाही. आज सुद्धा नदीवरून पुलावरून गाडी निघाली, मनुष्य नमस्कार करतो, एखादं नाणं पटकन टाकतो नदीच्या पात्रात. का बरं? कारण ती जल देवता आहे. नुसतं जल आहे असं कधी वाटतच नाही आम्हाला. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आम्हाला त्या सप्त नद्या आठवतात. त्या सप्त नद्यांचं पवित्र जल आम्हाला आठवतं. का? आम्हाला त्या देवता स्वरूप आहे, आम्हाला त्या पूज्य आहेत. हे ज्यांना कळत नाही ते घाण करून टाकतात, मलयुक्त करून टाकतात. हवा तसा त्याचा उपसा करतात. न कळवता नको तिथे वाटेमध्ये इंजिन बसवतात, उपसा करून पाणी फस्त करून टाकतात. जल देवता म्हटल्यानंतर मनुष्य पूजन करूनच संयमित उपयोग करणार हे उघड आहे. आणि म्हणून मुद्दाम आपल्याला सांगितलेलं आहे की जलदेवता म्हणून जलाचा उपयोग तुम्ही करायला शिका. गंमत अशी आहे की जग ज्या वेळेला निर्माण झालेलं नसतं त्यावेळेला सृष्टीत सगळीकडे पाणीच असतं, आणि ज्या वेळेला प्रलय होतो आणि जग नाहीच पावतं त्यावेळेला फक्त जलच असतं.
आहे की नाही गंमत? म्हणून आमच्या ऋषीजनांना जे अलौकिक दर्शन झालं नारायणाचं, नारायण या शब्दाचाच अर्थ असा की जल हे ज्याचं अधिष्ठान आहे, जलामध्ये जो अधिष्ठित झालेला तोच नारायण. नार इति प्रोक्ता म्हटलेला आहे ना, तेव्हा नारायण तसाच आहे जलामधला. म्हणून जायते लियते यत्र जगत तत् जलमीरितम अशी व्याख्याच केली आपल्याकडे. जायते आणि लियते, जन्माला येतं आणि पुन्हा लय पावतं. ही सगळी सृष्टी, हे सगळं ब्रह्मांड जन्माला येतं लय पावतं. कशात? पाण्यामध्ये, आपामध्ये ते पुन्हा मिसळून जातं, जलामध्ये मिसळून जातं. ही तर जलाची थोरवी आहे. म्हणून जलाधिपती हा नारायण आहे, परमेश्वर आहे, आणि पृथ्वी त्याची पत्नी आहे, महालक्ष्मी त्याची पत्नी आहे. हे सुद्धा किती सुंदर रूपक आहे. कारण वसुंधरा जरी असली तरी शेवटी त्या जलामध्ये, म्हणजे जलाचा अधिपती जो नारायण आहे त्याच्यामध्येच ही पृथ्वी मिसळून जाते. ती महालक्ष्मी पुन्हा महाविष्णूमध्ये मिसळते. हा त्यातला भावार्थ आहे. आणि म्हणून आपल्याकडे सांगितलेलं आहे की सप्त नद्यांना आठवणं, त्या जलदेवतेचं पूजन करणं म्हणजे केवळ बाह्य मळ काढणं असं नाही. आपल्याला अंतरंगातला मळ सुद्धा काढावाच लागतं आणि त्याच्यासाठी यत्न करावे लागतात. पुढे ते सांगितलेले आमच्या ऋषीनं की प्रयत्नपूर्वक हे मिळवा, यत्नपूर्वक मिळवा. समर्थ रामदासांनी सांगितलं यत्न हाच देव. स्निग्धानी म्हटलेलं आहे ना, स्निग्धानी याचा अर्थच असा आहे स्नेहयुक्त कार्य. जे जे कार्य असावं ते आपल्याला सन्मान प्राप्त व्हावा म्हणून नसावं, हार तुरे मिळावेत म्हणून नसावं, आपली छायाचित्र निघावीत म्हणून तर अजिबात नसावं. कशासाठी असावं? ते स्नेहयुक्त कार्य असावं, ज्याचा उपयोग समाजाला आणि प्रत्येक व्यक्तीला व्हावं अशा स्वरूपाचं कार्य हे नित्य केलं जातं. म्हणून ऋषी तुम्हा आम्हाला सांगतायत मातरम श्रियम वासय मे कुले, माझ्या कुळामध्ये तू नित्य वसती कर. याचाच अर्थ पुत्र पौत्रांनाही तू प्राप्त हो. अनेक पिढ्या महालक्ष्मी तुझा वास आमच्या घरामध्ये राहू दे, ही कळकळीची प्रार्थना ऋषीजन करतात. चिकलीत म्हटलेलं आहे. चिकलीत, चिकलीत या शब्दाचा अर्थ आहे टवटवीतपणा. 4 नावं आलेले, 4 पुत्र आहेत. एक आहे आनंद, आनंद म्हणजे ब्रह्मानंद. दुसरा कर्दम म्हणजे ऐश्वर्य कमळ, लक्ष्मीपुत्र. तिसरा आहे चिकलीत, तो खर तर चौथा आहे. मध्ये श्रीद आहे, श्रीद म्हणजे कुबेर. आणि चौथा चिकलीत आहे, चिकलीत म्हणजे टवटवीतपणा. म्हणजे पिढ्यानपिढ्या जरी तू आमच्या या कुळात वास्तव्य केलंस तरी तुझं ते वास्तव्य आम्हाला नित्य प्रेरणा देणार, ताजं असावं, टवटवीतपणाचं असावं, असं ऋषीजन तुम्हा आम्हाला सांगतायत. हे चिकलीता, तुझ्यासह, तू तुझ्या मातेसह आमच्या घराण्यामध्ये, आमच्या पिढ्यामध्ये म्हणजेच आमच्या राष्ट्रामध्ये नित्य वास कर. आम्ही तुम्ही दोघांनी आनंदाने राहावं म्हणून सदैव उद्यम करू, उद्योगशीलता, स्वच्छता राखू अशी प्रार्थना आणि प्रतिज्ञा तुमचे आमचे पूर्वज करतात. म्हणून सांगितलेलं आहे वासय मे कुले एक तर, आणि दुसरं निच देवी माता श्रियम म्हटलेलं आहे आमच्यावर सुख समृद्धीचा वर्षाव कर. हे सुख कसं आणि समृद्धी कशी ते आपण पाहिलेलं आहे. पुढे जाऊन हे ऋषीजन म्हणतायत ओम आर्द्राम पुष्करिणीम पुष्टीम सुवर्णा हेममालिनीम सूर्याम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदोम आवह. जातवेदोम आवह वारंवार आलेला आहे. आणि एखादी चरणाची संक्षिप्त भाग किंवा त्याचा एखादा तुकडा जो पुन्हा पुन्हा आवृत्त होतो तो त्याचं सार असतो सगळ्या स्तोत्राचं किंवा सूक्ताचं. जातवेद म्हणजे सर्वज्ञ असलेला अग्नी, त्याला आवाहन आहे की जातवेदा महालक्ष्मी नित्य आमच्याकडे येऊ दे, आम्हाला धन प्राप्त होऊ दे, समृद्धी प्राप्त होऊ दे. आता हे सगळंच आहे, पण याच्यामध्ये काही सुंदर लक्षणार्थ दडलाय, तो आपण जरा पाहूया. हे अग्निदेवा, आमचे ऋषीजन म्हणताय की हत्तीच्या सोंडेऊन, तिला गजलक्ष्मी म्हटले, गजांत लक्ष्मी म्हटले, आर्द्राम, हत्तीच्या सोंडेतून जिच्यावर नित्य अभिषेकाची धार बरसते आहे ती पुष्करिणी म्हणजे पुष्कर द्वीपामध्ये वास्तव्य करणारी, पुष्टीम म्हणजे भक्तांचं पोषण करणारी, सुवर्णा
म्हणजे सोन्याच्या कांतीची, हेममालिनीम म्हणजे अतिशय उज्ज्वल कांती असलेली पीतवर्णाची, सूर्याम हिरणमयीम लक्ष्मीम सुवर्ण अलंकारांनी शोभित दिसणारी, स्वतः सुवर्ण रूप असणारी, हे अग्निदेवा अशा महालक्ष्मीचं वैभव मला प्राप्त होवं. मला म्हणजे राष्ट्राला, मी म्हणजे राष्ट्र, ही भावना कधी विसरायची नाही. हे मागा आपण उलगडून दाखवलेलं आहे. या महालक्ष्मीची अष्टरूप विख्यात आहेत. त्यात एक आहे वीरलक्ष्मी, दुसरी आहे गजलक्ष्मी जिला गजांत लक्ष्मी इथे म्हटलेलं आहे, तिसरी आहे संतान लक्ष्मी, चौथी विजयलक्ष्मी आहे, पाचवी जी आहे ती धान्य लक्ष्मी आहे, सहावी आदिलक्ष्मी आहे, सातवी ऐश्वर्य लक्ष्मी आहे आणि आठवी धनलक्ष्मी आहे. अशी लक्ष्मीची 8 रूप आहेत. या 8ही रूपांना आमच्या पूर्वजांनी आवाहन केलेलं आहे आणि तुझी 8ही रूप आमच्या कुलामध्ये, आमच्या राष्ट्रामध्ये त्याचं वास्तव्य नित्य असू दे म्हणून ऋषीजन अत्यंत प्रेमानं काय करतात तर प्रार्थना करतात. ही गजांत लक्ष्मी वैभवाचं प्रतीक आहे. यातले 2 शब्द फार महत्वाचे. पहिली ओळ तर फारच महत्वाची आहे. आर्द्राम म्हटलेलं आहे. आर्द्राम याचा आणखीन एक वेगळा अर्थ आपण पाहिलेला होता की जी करुणा सांद्र आहे, म्हणजे भक्तांच्या बद्दल जिच्या हृदयामध्ये अत्यंत आस्था आहे, करुणेनं जिचं हृदय ओतप्रोत भरलेलं आहे, भक्तांवर आपल्या कृपेचा जी वर्षाव करते, जिचा कृपा प्रसाद अनंत भक्तांना मिळतो, ज्यांचे मनोरथ पूर्ण करून त्यांना संतोष प्रदान करते, अशी ती महालक्ष्मी म्हणजे आर्द्राम आहे. ही आर्द्राम ती कशी आहे? पुष्टिम म्हणजे भक्तांचं पोषण करणारी आहे. हे पोषण कोणत्या स्वरूपाचं आहे? अनुग्रह स्वरूपाचं आहे. आपण महालक्ष्मीची 5विध कार्य पाहिली, आपल्या कदाचित स्मरणात असतील. विचारू का विसरलात? 5 कार्य मी सांगितलेली होती आणि काही मंडळी लिहून घेतात, त्यांच्याकडे असतील बघा, मागची पानं उलटतायत म्हणजे बहुधा लिहिलेली असावे. एक मी सांगितलं तिरोभाव, पुढे उत्पत्ती स्थिती लय आणि शेवटचा निग्रह, अशी 5विध कार्य आहेत. निर्मिती नावं आपण त्याला वेगळी दिलेली होती. निर्मिती, स्थिती आणि नंतर संहार आणि शेवटचा तो म्हणजे अनुग्रह. अनुग्रह म्हणजे भक्ताच्या जे जे मनामध्ये आहे ते पूर्ण करणारी अशी ही विलक्षण आदिशक्ती देवता आहे. फक्त अनन्य शरणागती जर मनात असेल तरच हे घडतं, अन्यथा घडत नाही. पुढे सुवर्ण हेममालिनी म्हटलेलं आहे. या 2 शब्दांना विलक्षण अर्थ आहे. सूर्यासारखी उज्ज्वल आणि पीत लिंबोणी कांतीची असंही म्हणायला हरकत नाही. याला योगशास्त्राच्या दृष्टीने विशेष अर्थ आहे आणि तो समजावून घ्यायला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी 6व्या अध्यायावर भाष्य करताना, आत्मसंयम योगामध्ये भाष्य करताना कुंडलिनी कशी असते तर नागिणीची पिलं जशी असावीत आणि ती वेटोळी घालून बसावीत, त्यांच्यावर कुंकुम वाहिलेलं असावं आणि त्यांच्या कांतीला एक सतेजता प्राप्त व्हावी, त्याला योगशास्त्रामध्ये पीतवर्ण म्हटलेला आहे. हा पीतवर्ण म्हणजे कुंडलिनीचं प्रतीक आहे. ही कुंडलिनी तुम्हा आम्हाला जागरूक करता येणं अवघड आहे. एखाद्याच योग्याला हे साधतं, त्याला मागे जन्मजन्मांतरीची तपश्चर्या लागते, कारण प्रापंचिक माणसाला जवळजवळ शक्य नाहीच. त्याला दीर्घकाल ब्रह्मचर्य व्रत धारण करावं लागतं, एकांतामध्ये ध्यान करावं लागतं, किमान 12-15 वर्षाची अखंड तैलधारेसारखी साधना उपासना करावी लागते, धगधगीत वैराग्य अंगामध्ये यावं लागतं, अखंड नित्य आणि दीर्घकालचा अभ्यास प्राप्त व्हावा लागतो, मन जिंकता यावं लागतं, एकांतामध्ये मनावर पूर्ण विजय मिळवता यावा लागतो, अंतर्यामीच्या ईश्वराला साध घालता यावी लागते, यमनियम साध्य व्हावे लागतात. सत्य आहे, अहिंसा आहे, ब्रह्मचर्य आहे, अस्तेय आहे, अपरिग्रह आहे, हे यम साधावे लागतात आणि त्याच्या जोडीलाच संतोष आहे, शुची आहे, तप आहे, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आहे, हे 5 नियमही साधावे लागतात. यमनियम साधायला कित्येक जन्म जातील, इतके ते अवघड आहेत. हे साधल्यानंतर हळूहळू मनुष्य मग आसन प्राणायामाकडे झेपावतो.
तिथून प्रत्याहाराकडे म्हणजे बाहेर धावणार मन हळूहळू अंतरंगाकडे वळवतो. ही बहिरंग साधना आहे. अरे बापरे, त्याच्या पुढे अंतरंग साधनेला प्रारंभ आहे आणि ती धारणा ध्यान समाधी स्वरूप आहे. पराकोटीची क्लिष्ट आणि अत्यंत अवघड आहे. कोटी कोटी अब्जामध्ये, कोटी कोटी नव्हेच अब्जवधीमध्ये कुठल्या तरी एका व्यक्तीला पूर्व सुकृत जन्मजन्मांतरीचं फळाला आलं म्हणून त्याला कुंडलिनी जागृत करता येते. ही महालक्ष्मी सुवर्णाम हेममालिनीम आहे. याचा अर्थ ती कुंडलिनीचं प्रतीक आहे. नागाची पिला आहेत, कुंकुमाचा वरती वर्षाव झालेला आहे, पीतवर्ण धारण केलेला आहे आणि ती अशी दैदिप्यमान दिसते. ती मूलाधाराच्या स्थळी आहे. मूलाधाराचं अधिष्ठान आप आहे. आपाचं अधिष्ठान पुन्हा गजानन आहे. म्हणून गजांत लक्ष्मी जशी आहे तशी लक्ष्मीच्या साथीत गणेश आणि सरस्वती नित्य असतात. कारण गणेश हे मूलाधाराचा अधिष्ठान आहे. तिथून कुंडलिनी जागृत करून वर न्यायचे आणि शेवटी संपूर्ण ज्ञान आपल्याला आत्मज्ञान सहस्त्रार चक्रापर्यंत गेल्यानंतर होणार. याचा अर्थच महासरस्वती तुम्हा आम्हाला प्राप्त झाली असा आहे. आणि म्हणून हे कुंडलिनीच प्रतीक आहे. अशी ही अद्भुत अलौकिक महालक्ष्मी मला प्राप्त हो अशी प्रार्थना आहे. आता श्री सूक्त हे तंत्रोक्त आहे. तंत्रशास्त्राप्रमाणे त्याचा भावार्थ काही ठिकाणी उलगडून दाखवलेला आहे. त्याला आगम असं म्हटलं जातं. आपल्याकडे दोन संज्ञा आहेत, एक निगम आणि दुसऱ्याला म्हणतात आगम. निगम याचा अर्थ मूळ श्रुती. ती श्रुती न कळल्यामुळे ती श्रुती उलगडावी म्हणून त्याच्यावर जे ग्रंथ लिहिलेले असतात त्याला आगम म्हणतात. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली म्हटलेलं आहे. निगमवल्ली प्रगट कोणत्या माध्यमातून केली? ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका लिहून. कारण मुळामध्ये ती श्रुती कळायला अवघडच आहे. 700 श्लोक वाचणं सोपं, पण त्याचा अर्थ समजावून घेऊन व्यवहार करणं महाकठीण आहे. पण ते तुम्हा आम्हाला माऊलीनी ही भावार्थ दीपिका भाष्य लिहून म्हणजे निगमवल्ली एका दृष्टीनं आगम टीका लिहून निगमवल्ली सोपी करून टाकली असं नामदेवानी म्हटले आणि ते खरं आहे. म्हणून आता हे ऋषीजन तुम्हा आम्हाला सांगतात की अशी कुंडलिनी स्वरूप असलेली ही अलौकिक महालक्ष्मी आर्द्राम यहा करिणीम यष्टीम पिंगलाम पद्ममालिनीम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदोम आवह. पुन्हा तेच सांगितलेलं आहे. हे जात वेदा तू काय कर, यह करिणी असं म्हटलेलं आहे. यह करिणी आणि पुन्हा दुसरा त्याच्यामध्ये यष्टीम असा शब्द आलेला आहे. त्या दोन्ही शब्दाला विशेष अर्थ आहे. जी आपल्या हातामध्ये वेत्र, वेत्र म्हणजे वेत, ती आर्द्रामाय म्हणजे पाण्याने भिजलेली आहे किंवा वत्सल भावना आणि भक्तांविषयी जिचं प्रेम दाटून आलेलं आहे. तामिळनाडूमध्ये तिरुज्ञान संबंधर या नावाचे एक फार थोर संत होऊन गेले. इकडे जसे ज्ञानेश्वर तसे तामिळनाडूमध्ये ज्ञान संबंधर. ते बालपणी त्या शिवाच्या मंदिरामध्ये आई वडिलांनी ठेवलं. कारण त्यांना तो मुलगा सापडलेला, तो ठेवला तिथे. तो रडायला लागला, आई वडील दूर होते आणि वर्णन असं सापडतं की प्रत्यक्ष पार्वती माता प्रसन्न झाली आणि तिनं आपल्या स्तनपान त्या पुत्राला करवलं, तिरुज्ञान संबंधराला करवलं. ते इतके भाग्यवंत की प्रत्यक्ष जगन्मातेनं आपल्या स्तनामधलं दूध त्या या तिरुज्ञान संबंधराला दिलं. ज्या वेळेला आई वडील परत आले त्यावेळेला थक्क होऊन गेले. तोंडाला दूध लागले, ओठाला दूध लागले, असं म्हणतात चिट पाखरू नाहीये, कोणीही नाहीये. आणि मग लक्षात आलं की अरे प्रत्यक्ष जगन्मातेनं याला आपलं दूध दिलेलं आहे आणि या बाळानी ते सेवन केलेलं आहे. हा ज्ञान संबंध फार जसे ज्ञानेश्वर माऊली काहीच वर्ष, आपण शारीरिक वर्ष मोजतो, संत पारमार्थिक वर्ष मोजतात. भेद आहे दोन्हीमध्ये. संतांना पारमार्थिक आयुष्य असतं, तुम्हा आम्हाला शारीरिक आयुष्य असतं. म्हणून आम्हाला बरं वाटतं चंद्रदर्शन. किती वर्ष जगलं याच्यापेक्षा कसं जगलं याला महत्व आहे. काही शतायुषी होतात, पण आता का म्हातारं जात नाही हे असं घरातली माणसं म्हणतात काही ठिकाणी. असल्या जिण्यापेक्षा
पारमार्थिक आयुष्य 1 वर्ष लाभलं तरी धन्यता आहे. दीर्घायुष्य असावं, पण ते असं जगून दाखवावं की त्याची प्रेरणा पुढल्या पिढ्यांना मिळावी. तिरुज्ञान संबंधराला तो किती भाग्य की पार्वतीचं स्तन्य त्याला प्राप्त झालं आणि तो धन्य झाला. त्याला प्रत्यक्ष ज्ञानाचं दूध प्राशन करायला मिळालं आणि माऊलींच्याच सारखं 20, 22, 25 वर्षांचं पारमार्थिक आयुष्य. पण आज तिरुज्ञान संबंधर म्हटलं तमिळ मनुष्य रडायला लागतं. इतकं प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या तिरुज्ञान संबंधराला स्थान प्राप्त झालेलं आहे. त्याला खरोखर तोड नाही असं ऐश्वर्य पारमार्थिक त्यांना प्राप्त झालं. अशा भक्तांविषयी जिच्या अंतःकरणात प्रेम दाटून आलेलं आहे ती महालक्ष्मी कशी आहे तर ती यष्टीम म्हणजे हातामध्ये वेत धारण करणारी आहे. वेत असला की बरा असतो, घोड्यांना योग्य स्थळी नेता येतं. कृष्णाला गोपाल म्हणतात. गो म्हणजे इंद्रिय असाही अर्थ आहे. आपल्या इंद्रियांना विवेकाच्या वेताचे फटके मारावे लागतात म्हणजे ती इंद्रिय सन्मार्गाला वळतात. मन सांगत असतं इकडे जा, विवेक सांगतो इकडे जा. कुणाची शक्ती प्रबळ असेल तिकडे मनुष्य जात असतं. म्हणून विवेकाच्या या वेतरानं त्या इंद्रियांना केव्हा तरी फटकारावं लागताच. वेडावाकडा घोडा जायला लागला की त्याला जसा एका फटका बसतोच चापकाचा आणि मग तो सरळ मार्गावर येतो, तसं इंद्रिय घोडेस्वरूप इंद्रिय उधळली की त्यांना विवेकाच्या चापकानी केव्हा तरी चोपावंच लागतं म्हणजे ती सन्मार्गाला येतात. ही महालक्ष्मी हातामध्ये वेत धारण करून बसलेली आहे. आणि दुसरं यह करिणीम म्हटलेलं आहे. त्याला इतका अलौकिक अर्थ आहे. तिनं हातामध्ये धर्मदंड धारण केलेला आहे. आता काय करणार, आम्ही निधर्मी ना. आणि त्याचा सगळा गौरव, सगळी प्रचार, कुठलीही माध्यम काढा त्यांना निधर्मी राहण्यात भूषण वाटतं. असं वाटतं की बाहेरून पैसा येऊन खोटं करतात काय, हे खोटं लिहितात का. लिहिणाऱ्या लोकांना तरी खरं मान्य आहे का, कारण घरी जाऊन पूजाच करतात, गणपती बसवतात. आदल्या दिवशी आमचं राज्य कसं निधर्मही सांगतात, दुसऱ्या दिवशी पहाटे पंढरपुरात जाऊन पूजा करतात. न उलगडणारं कोड आहे. आपली राज्यघटना आपल्याला मुद्दाम सांगतं, हस्तलिखित आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व सगळ्याचा उद्घोष प्रस्तावनेत प्रिॲम्बल मध्ये केलेला आहे. ही सगळी राज्यघटना हाताने लिहिलेली आहे. एवढी लांब लचक आहे, मोठीच्या मोठी. आता त्याचं संक्षिप्त आवृत्ती काढतात, पण ती टंकलिखित नाहीये. आपल्याला आश्चर्य वाटेल, हाताने लिहिलेली आहे. आणि आश्चर्य असं सत्यावरती घंटानाद सुरू झालाय. तो घंटानाद अंतर्यामी देवता जागृत करण्यासाठीच असतो. हा बाह्यनाद आहे, त्याच्यामुळे अनाहत नाद हृदयातला जागृत व्हावा हीच भावना आहे त्यात. आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेला मोठा सुंदर अर्थ आहे. त्या राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर रामायण, महाभारत, भागवत यातली चित्र आहेत. आपल्याला माहिती आहे का, श्रीरामांच्या महाभव्य दिव्य त्यागमय चरित्रातले प्रसंग आहेत. पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातले त्यावर प्रसंग आहेत. तरी आम्ही निधर्मी कसे, अनाकलनीय आहे खरोखर. ही जी श्री आहे महालक्ष्मी, ती धर्मदंड धारण करणारी आहे. धर्मदंड, तुम्ही आम्ही कोणत्या स्वरूपाचं आयुष्य जगावं, कसं चालावं, आपली जीवन पद्धती कोणती असावी, त्याचं रूप उलगडून दाखवतो धर्मदंड. धर्मदंड हा मानवी जीवनाचा मानदंड आहे. त्यांनी आपल्या जीवनाच्या नीतीच्या, सदाचाराच्या रेषा नक्की केलेल्या आहेत. तो धर्मदंड तुम्हाला सांगतो अर्थकाम कसे सेवन करावेत याचं वर्णन गीतेत आले, धर्मशास्त्रामध्ये आलेलं आहे. हा जो धर्मदंड आहे तो तुम्हाला कोणत्या मार्गाने नेतो, तो तुम्हाला नीतीच्या, सदाचाराच्या मार्गाने नेतो. हिंदू धर्म संस्कृतीची जी जीवन पद्धती आहे ती व्यक्त करणारा तो धर्मदंड आहे. ती जीवन पद्धती उलगडून सांगणारा धर्मदंड आहे. म्हणून चतुष्कांचा जो उल्लेख केला अगोदर तो फार मोलाचा आणि महत्वाचा आहे. आपल्याकडे देवऋण, ऋषीऋण, पितृऋण
मानव ऋण हे कशासाठी सांगितलेत? ही चतुष्क सांगायचं कारण काय आहे? तशी जगला नाहीत तर तुमच्या जगण्याला अर्थच नाही. देव ऋण आहे म्हणजे देवानी भव्य दिव्य काम केलं तसं भव्य दिव्य काम अंशतः करा. ऋषी ऋण म्हणजे ऋषींनी आपलं सगळं आयुष्य समाजाला मानव जातीला दिलं तसंच अंशतः का होईना तुम्ही द्यायला शिका. हा त्यातला भावार्थ आहे. पितृऋण आहे, पित्यांनी तुम्हाला जन्म दिला, वाढवलं, मोठं केलं, संस्कारित केलं, सुशिक्षित केलं, तो वारसा पुढल्या पिढ्यांपर्यंत न्या. आणि मानव ही मानवता तर अलौकिकच आहे आणि म्हणून तेही ऋण मानव जातीचं मानवतेचं अंशतः फेडायला विसरू नका. चतुष्क एवढ्यासाठी सांगितलेत. हा धर्मदंड आहे, ही हिंदूंची जीवन पद्धती आहे. आणि म्हणून अशा लक्ष्मीला जी हातामध्ये वेत्र धारण करणारी, आमच्या विवेकाला जागवणारी, मनाला सन्मार्गाकडे वळवणारी आहे आणि शिवाय धर्मदंडाने आमची जीवन पद्धती आखून देणारी आहे, त्या मार्गावरून आम्हाला चालायला सांगणारी आहे, ती महालक्ष्मी हे जातवेदा म्हणजे हे अग्निदेवा आमच्या घरी आण, असं हे ऋषीजन प्रार्थना करतायत. आणि म्हणून जिथे खऱ्या अर्थानं हे श्री सूक्त संपत त्या 15व्या रुचेमध्ये पुढे सगळी फलश्रुती आहे ती अभ्यासणार आहोतच आपण. पण जिथे खऱ्या अर्थाने श्री सूक्त संपत त्या ताम ओम ताम म आवह जात वेदो लक्ष्मीं पुन्हा अनपगामिनी म्हटले. सुरुवातीला जी प्रार्थना केली की एकदा प्राप्त झाल्यानंतर निरंतर जिचं वास्तव्य होतं, जी कधी जात नाही, यस्याम हिरण्यम प्रभूतम गावो दास्य अश्वान विंदेयम पुरुषानहम. पुन्हा तेच मागणं मागितलेलं आहे. मला तू चिरस्थायी ऐश्वर्य दे, अविनाशी ऐश्वर्य दे, सुवर्णधन दे, गोधन दे, अश्वधन दे, पुरुषधन दे म्हणजे समाज राष्ट्रधन दे. हेच मागणं पुन्हा मागितलेलं आहे. कोणत्याही गोष्टीचं दृढीकरण करावं लागतं. मनावर ती गोष्ट पुन्हा पुन्हा ठसवावी लागते. हालवुनी खुंट आधी करावा बळकट, तुकाराम महाराजांचं वचन आहे आणि ते युक्तच आहे. एखादी गोष्ट मनावर ठसावी म्हणून ती पुन्हा सांगावी लागते. आणि काही वेळेला आपण म्हणतो मग तीच का सांगितले, कारण आपली बुद्धिमत्ताच तेवढी म्हणून ती पुन्हा सांगावी लागते. आपल्याला एकदा सांगून जर कळलं असतं तर तत्वज्ञानाचे एवढे हजारो ग्रंथ निर्माणच झाले नसते. पुन्हा पुन्हा समाजाला ते सांगावंच लागलं नसतं. एक गीता पुरली असते पण तेवढी पुरत नाही म्हणून त्याच्यावर सगळ्या जगामध्ये जेवढ्या भाषा आहेत त्यांची भाष्य झाली, भाषांतर झाली, टीका ग्रंथ झाले, योग वासिष्ठ झालं, प्रस्थानत्रयी झाल्या, संतांनी भरभरून लिहिलं, पुराण निर्माण कशासाठी झाले? माणसाला एकदा सांगून कळत नाही म्हणून तेच पुन्हा आवृत्त करून सांगावं लागतं म्हणजे कुठेतरी प्रकाश पडतो. म्हणून ते आग्रहाने आमच्या पूर्वसुरींनी सांगितलेलं आहे ही निरंतर मला प्राप्त व्हावी. हा भावार्थच मोठा सुंदर आहे. मराठी भाषेमध्ये एक चित्रपट निघाला, आपल्याला त्याचं नावही आठवत असेल, थांब लक्ष्मी कुंकू लावते असं त्या चित्रपटाचं नाव होतं. आपल्यापैकी काही जणांनी तो पाहिलाही असेल. तो चित्रपट सत्य घटनेवर आधारलेला होता. सांगली जिल्ह्यामधलं एक खेड आणि त्या खेड्यामध्ये 3 भावंड आहेत. चौसोपी वाडा आहे, प्रचंड धन आहे, पण उद्यमशीलता शून्य आहे. जमीन आहे, बागायत आहे, सगळं आहे, खाणी आहेत, काय नाही आहे, पण पराकोटीचे आळशी आणि नको तिथे दान करणारे. दान सत्पात्री असा. दातव्यमिति यद्दानम दीयते नुपकारिणे तेषे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. सात्विक दान असावं. ते न केल्यामुळे या घराण्याची वाताहत होते असं त्यात दाखवले आणि ती खरी सत्यकथा आहे. वाताहत होते, हळूहळू पैसे संपत येतात, बडा घर पोकळ वासा अशी अवस्था होते. त्या भावंडांची लग्न होतात आणि सगळ्यात धाकटी जी सून येते तिची या महालक्ष्मीवर, या श्रीवर, या आदिशक्तीवर इतकी अपरंपार श्रद्धा आहे. तिचं पूर्व सुकृत फार थोर आहे. म्हणून जीवाचा आटापिटा करून तो सगळा प्रपंच ती कुटुंब सावरायचा ती प्रयत्न करते. पण तरी सुद्धा तिला यश येतच असं नाही. काही वेळेला सावरले जातात आणि एवढी दुफळी शेवटी पडते. एकमेकाच्या जीवावर ती भावंड उठतात.
वेश्येला धन घरातून जायला लागतं, सगळं घर लुटलं जातं, गुंड घरात घुसतात, दुष्ट येतात आणि घराचा नाश डोळ्यापुढे उभा राहतो. आणि अशा वेळेला, अशा तिन्ही सांजेला तिला असं दिसतं की घरातली लक्ष्मी बाहेर पडतीये. तेव्हा ती जाते उंबरठ्यावर, तिला अडवते आणि तिला म्हणते, माऊली आदिशक्ती तू जाऊ नकोस, या घराण्यामध्ये पिढ्यानपिढ्या तुझं वास्तव्य आहे. त्यावेळी ती लक्ष्मी सांगते की आता यांची पुण्याई संपली, बस आता मी इथे राहणार नाही, मी जाणार आता इथून, कारण यांची पुण्याई संपली, उद्यमशीलता संपली, सगळंच संपलेलं आहे, मी काय म्हणून इथे राहावं सांग, मी आताच जाणार. त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की लक्ष्मी बाहेर पडतीये आता, मग आता काय करावं. तर ती तिला म्हणते, एक माझी प्रार्थना मान्य कर, मी तुला कुंकू लावते तोपर्यंत थांब. आणि महालक्ष्मी ते मान्य करते. आपण कदाचित त्याला भाकड कथाही म्हणतो, पण काहीतरी सांगतात जर नाहीये. अशी तपश्चर्या करणारी माणसं जगात आहेत, असं जन्मजन्मांतरीचं भाग्य लाभणारी माणसं आहेत, असं पूर्व सुकृत लाभणारी माणसं आहेत. आणि ही सून काय करते, जिचं पूर्व सुकृत इतकं उत्तम आहे, तिच्या लक्षात येतं की आता कुंकू लावल्यावर ही लक्ष्मी बाहेर पडणार. त्यावेळी ती म्हणते, मी माघारी येऊन तुला कुंकू लावे तोपर्यंत तू हे घर सोडून जाऊ नकोस. आणि महालक्ष्मी तिला तसं अभिवचन देते आणि ती परसामध्ये जाते आणि तिथे विहीर असते. देवघरात लिहून ठेवते की लक्ष्मीला थोपवून धरलेली आहे, तुम्ही आता तरी सत्प्रवृत्त व्हा. आणि त्या विहिरीमध्ये उडी टाकून ती आत्मार्पण करते. तिचं आत्मार्पण झाल्यामुळे लक्ष्मीला कुंकू लागत नाही आणि तिला माघारी परत यावं लागतं आणि त्या घरामध्ये थांबावं लागतं. हिच्या त्यागामुळं, आत्मार्पणामुळं ते सगळे भाऊ इतके खडबडून जागे होतात, पुन्हा उद्यमशील होतात, सत्प्रवृत्त होतात, शहाणे होतात, सज्जन होतात आणि पुन्हा त्या घराला सगळं वैभव प्राप्त होतं. असं सुंदर चित्रण त्याच्यामध्ये केलेलं आहे. सत्य घटना घडली, त्याच्यावर आधारलेलं ते काढलेलं होतं. म्हणून या 15 ऋचांमध्ये या महालक्ष्मीकडून काय शिकायचं, राष्ट्राची उभारणी शिकायची, समाजाचा अनुबंध शिकायचा. व्यक्तिगत वैभव असतं ते देवाचं वैभव वाढवण्यासाठी असतं, हा बोध मनामध्ये जागरूक करायचा, त्यातला पारमार्थिक अर्थ समजावून घ्यायचा. हा प्रपंच म्हणजे चिखल, आपलं शरीर म्हणजे नालदंड, बुद्धी असलेलं मस्तक म्हणजे कमळ आणि सहस्त्रार प्राप्ती म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीची प्राप्ती, हे समजावून घ्यायचं. चिखलामधला नालदंड, त्याच्यावर कमळ आणि त्याच्यामध्ये महालक्ष्मी, हे मोठं सुंदर रूपक मांडलेलं आहे. उपासना करायची आणि उपासनेतून हळूहळू सदाचाराचा विस्तार करायचा. आणि म्हणून या 16व्या ऋचेमध्ये निरुक्तानी असं सांगितलंय, यश शुचिही प्रयतो भूत्वा. हे फार महत्वाचं आहे. यत्नपूर्वक जो प्राप्त करायचा प्रयत्न करतो, जुह्यात आजम अन्वहम सूक्तम पंचदशर्चम च श्रीकाम सततम जपेत. या 15 ऋचांचा पुन्हा पुन्हा किती वेळेला 15 मंत्रांनी अग्नीमध्ये हवन करावं म्हणून सांगितलेलं आहे निरुक्ताने. कसं करावं, स्वतः सुस्नात व्हावं, अंतर्बाह्य शुद्ध व्हायचा प्रयत्न करावा, भक्तीनं, निर्मळ मनानं, निर्मळ चित्तानं, पावन मनानं, पवित्र मनानं या श्री सूक्ताची आराधना करावी. रोज कमीत कमी 15 वेळेला जप करावा असं सांगितलेलं आहे. काय प्राप्त होणार नाही, काय प्राप्त होईल, उत्कट नीतिमत्ता आणि सदाचार प्राप्त होईल. व्यक्तिगत स्तरावर निर्मळ आयुष्य जगणं ही नीती आणि ती सगळ्यांनी एकत्रित संघटितपणे आचरणं हा धर्म. महालक्ष्मी आम्हाला सांगते, धर्म हा पती आहे, नीती पत्नी आहे आणि त्यांच्या पोटी जन्माला येणारा पुत्र सदाचार आहे. तो मिळवा, तो प्राप्त करा. या राष्ट्राचंच काय, जगाचं कल्याण होईल. म्हणून शुची प्रयतो भूत्वा हे फार महत्वाचं आहे. बीजही चांगलं लागतं. ते बीज ज्या जमिनीमध्ये टाकायचं, ती जमीनही कसदार लागते, त्याला योग्य वेळी पाणीही द्यावं लागतं, त्या बीजाचं येणाऱ्या रोपाचं रक्षण करावं लागतं. त्या रोपानी जमिनीतून
उन्हातून पावसातून या आकाशातून काही घटक शोषून घ्यायचे असतात, मग हळूहळू वाढत वाढत वृक्ष घडत असतो. परमार्थ साधना ही अशीच आहे. श्री सूक्ताचा 15 वेळेला जप करणं किंवा हवन करणं याला मोठा सुंदर अर्थ आहे. आपल्या मनामधल्या कामना वासना हवन टाकून द्यायच्या आणि तिथे स्थापना सदाचाराची, नीतिमत्तेची, सद्गुणाची करायची. म्हणून सदाचाराचा नित्य विस्तार करणं हेच तुम्हा आम्हाला श्री सूक्तांनी शिकवलेलं आहे. श्री सूक्त म्हणजे पैसा मिळवा, गडगंच संपत्ती करा, स्विस बँकेमध्ये ठेवा, जमिनी लाटा, आप्तेष्टांच्या नावावर खरेदी खत करून ठेवा, असलं काहीही श्री सूक्त सांगत नाही. श्री सूक्त तुम्हा आम्हाला निर्भय व्हायला शिकवत. श्री सूक्त तुम्हा आम्हाला त्यागी व्हायला शिकवत. श्री सूक्त तुम्हा आम्हाला वसुंधरेचा खरा अर्थ ध्यानात घ्यायला शिकवत, राष्ट्राची बांधणी करायला शिकवत आणि सदाचाराचा मार्ग विस्तारित करायला शिकवत. पहिल्यांदा पाऊल वाट असते, पायात काटे सुद्धा मोडतात, पण जो पाऊल वाट तयार करतो तो धन्य असतो, कारण त्या पाऊल वाटेवरून अनंत जन चालत राहतात. श्री सूक्तातून महालक्ष्मीनी तुम्हा आम्हाला ही पाऊल वाटच नव्हे तर सदाचाराचा महामार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. चाला त्या मार्गावर, त्याचा अनुभव घ्या, अंतरंग उजळून टाका, त्या महालक्ष्मीला शरण जाऊन कृतार्थ भावना हृदयामध्ये जागवून घ्या. पहा त्याची प्रचिती काय येते तुम्हा आम्हाला, त्या त्यागमय आयुष्याचा ब्रह्मानंद केवढा असतो याचाही अनुभव घ्या. थोडक्यात आयुष्य केवळ आपल्यासाठी जगू नका, आपल्या आयुष्याचा एक भाग काढून तो समाजाला द्या, चांगल्या संस्थेला द्या, काही पुण्यकर्म करा, काही द्यायला शिका, संघटन करायला शिका, राष्ट्राचं चिंतन करायला शिका. हाच संदेश श्री सूक्तांनी दिलेला आहे. श्री सूक्त केवळ पारमार्थिक आहे असं अजिबात समजू नका. आम्हाला अश्वदळ दे, आम्हाला ते घोडदळ दे, गजदळ दे, गोदळ दे, हे सगळं रथदळ दे, गोधन दे, ही मागणी आमच्या पूर्वसुरींनी केलेली आहे. आमच्याकडे केवळ निवृत्तीचा विचार झाला नाहीये, प्रवृत्तीचाही श्रेष्ठ विचार झाला. पण हे सगळं करत असताना त्यागाचं सदाचाराचं अधिष्ठान विसरू नका. हेच पूर्वसुरींनी पुनः पुन्हा सांगितलं. इति नेती प्रेयश्रेयस इहलोक परलोक प्रवृत्ती निवृत्ती याचा अलौकिक संगम अशा स्तोत्रांमध्ये, अशा सूक्तांमध्ये नित्य असतो. तो आज आपण, तुम्ही, आम्ही या जगदंबेच्या चतुशृंगी मातेच्या कृपेनं, तिच्या कृपा प्रसादानं आपल्या हृदयामध्ये आकंठ भरून घेऊया, तृप्त होऊया आणि मग व्यावहारिक त्याची काय जी फलश्रुती आहे ती उद्याच्या सांगतेच्या प्रवचनामध्ये आपण पाहूया. खर तर पारमार्थिक फलश्रुती झाली की व्यावहारिक फलश्रुतीच्या मागे लागू नये, पण ती साधतेच असं नाही. म्हणून जरा व्यावहारिक फलश्रुती सांगावी लागते, मधाचं बोट जरा लावावं लागतं आणि निदान त्यांनी का होईना माणसं त्याची आवर्तन करतात असा अनुभव आहे. म्हणून आता महालक्ष्मीची आरती गाऊया. ऐकलेला भाव मनन चिंतन करून मनात साठवूया, चित्तात साठवूया आणि मगच काही काल विरमूया. श्री महालक्ष्मी माता की जय. जगदंब जगदंब. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी करवीर पुरवासिनी, सुरवर मुनी माता, पुरहर वरदायिनी, मुरहर प्रियकांता, कमलाकारे जठरी जन्मविला धाता, सहस्रवदनी भूधरन पुरे गुणगाता. जय देवी मातुलिंग गदा खेटकर विकिरणी, झळके हाटक वाटी पीयूष रस पाणी, माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी, शशिकर वदना राजस मदनाची जननी. जय देवी तारा शक्ती अगम्या, शिव भजका गौरी,
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगमागम सारी प्रगटे पद्मावती निज धर्माचारी जय देवी अमृत भरिते सरिते अघदुरिते वारी मारी दुर्घट असुरा भव दुस्तर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप दावी निर्धारी जय देवी चतुरानने कुष्ठित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निज भाळी पुसोनी चरणातळी पद सुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी महालक्ष्मी माता की जय।